शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। कालपर्यंत आपण 7 अध्याय गरुड पुराणाचे पूर्ण केले। सगळ्यात सरते शेवटी 7व्या अध्यायामध्ये आपण बभ्रुवाहन नावाच्या राजाची कथा ऐकली की ज्याला प्रेत योनी प्राप्त झालेली होती। तो वनामध्ये होता आणि त्याच्या मुक्तीकरता नगराच्या राजाने विधी केले आणि त्यातून ते प्रेत मुक्त झालं। या अध्यायाचा सारांश हीच गोष्ट आहे की जगातल्या अनेक प्रेतात्म्यांकरता किंवा अनेक प्रेतांकरता त्या नगरीचा राजा, त्या नगरामध्ये राहणारे कोणी ब्राह्मण, त्या प्रेताचे कोणी आप्त, कोणीही जरी क्रियाकर्म व्यवस्थितपणे त्याचं जर का केलं तर असलेल्या प्रेताला मुक्ती मिळते, हे त्यातनं लक्षात येतं। नगराचा जो राजा पालन करणारा आहे तर त्या पालन करणाऱ्या राजाची ही पण जबाबदारी आहे की माझ्या नगरामध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवन तर चांगलं झालं, पण ते जीवन समाप्त झाल्यानंतर त्याला सद्गती मिळाली का नाही, आणि जर का ती सद्गती मिळाली नाही तर ती राजाची जबाबदारी आहे, त्याला सद्गती पण मिळाली पाहिजे। हे आपल्याला या कालच्या अध्यायामधनं दाखवून दिलं। आता या 8व्या अध्यायाची सुरुवात, गरुडाचा प्रश्न आता पुढे असा आहे। गरुड म्हणतात की आमुष्मिकीं क्रियां सर्वां वद सुकृतीनां मम कर्तव्यासा यथा पुत्रैस्तथा च कथय प्रभो। गरुड विचारतायत की हे प्रभो, मला एक गोष्ट सांगा की परलोकी नक्की उपयोगी पडणाऱ्या पुण्यवान लोकांच्या सर्व क्रिया त्यांच्या पुत्रांनी कशा कराव्यात। हा एक माझा प्रश्न आहे की बाबा माझे वडील गेले आहेत, माझी आई गेली आहे, तर मुलांनी नक्की काय केलं पाहिजे की जे आपल्या वडिलांना किंवा आईला वरती परलोकी उपयोगी पडेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत, असा त्यांचा प्रश्न। मग भगवान म्हणतात, भगवान उवाच साधु पृष्ठं त्वया तार्क्ष मानुषाणां हिताय वै धार्मिकारहंच मत कृत्यं तत्सर्वं कथयामिते। सुकृती वार्धके दृष्ट्वा शरीरं व्याधि संयुतं प्रतिकूलां ग्रहांश्चैव प्राणघोषस्य चाश्रुतिम्। इथे अशी सुरुवात केलेली आहे भगवंतांनी। विष्णू म्हणतात की हे पा गरुडा, गेल्यानंतर काही त्यांच्याकरता दान धर्म करणं, क्रियाकर्म करणं, या तर गोष्टी शास्त्रमान्यच आहेत, त्या केल्याच पाहिजेत, त्याबद्दल प्रश्नच नाही। परंतु आधीपासून जर का विचार केलेला असेल तर त्याचा जास्ती उपयोग होतो। मग आधीपासून विचार कसा करायचा, तर आसन्न मरण स्थिती की बाबा नाही आता ह्यांचं आयुष्य आता काही जास्ती दिसत नाहीये, वैद्यांनी पण डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता काही दिवसाचे काही महिन्यांचे आता हे सोपती आहे, आणि स्वतःला पण कळून येतं की नाही आता आपल्याला कधी ना आज जाण्याची वेळ जवळ आलेली आहे। यमदूतांचं दर्शन हे कितीतरी आधीपासून व्हायला लागतं। मग स्वप्नामध्ये तरी यमदूत दिसतात, भासमान होतात, काळाचा भास होतो की तो काळ अगदी जवळ आपल्या पोहोचलेला आहे, असे भास व्हायला लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक स्वतःची परीक्षा घ्यायला सांगितली की माझा मृत्यू जवळ आलाय, मी ओळखायचं कसं। वृद्धापकाळी एक गोष्ट अशी घडते की शरीर एक तर वृद्ध झालेलं असतं, रोगाने जर्जर झालेलं असतं, अनेक जे आपले कुंडलीतले सगळे ग्रह आहेत ते सगळे प्रतिकूल झालेले असतात। ग्रह प्रतिकूल होतात म्हणजे काय की रोगांवरती भरपूर औषधं घेतली जातात, पण त्या कुठल्याही औषधाचा उपयोग शरीराला होत नाही। शरीर त्या औषधाला साथच देत नाही, तो रोग तसाच चालू राहतो, औषधही तसंच चालू राहतं। त्यावेळेला समजावं की आता आपले सगळे ग्रह हे प्रतिकूल झालेले आहेत, ते आता त्यातले अनुकूल नाहीत। ही एक पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट अशी आहे
करून बघू नका ही गोष्ट. लगेच त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की स्वतःच्या कानावरती आपले दोन्हीही तळवे जर का घट्ट दाबून धरले, घट्ट दाबले, तर आतमध्ये चालू असलेला अनाहत ध्वनी जो ओंकार प्रत्येक शरीरामध्ये आहे, त्या ओंकाराचा ध्वनी आणि प्राणाचा ध्वनी हा आपल्याला ऐकायला येतो. हा ध्वनी किंवा हा ओंकार आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये ऐकायला यायला लागला किंवा ऐकायलाच येईनासा झाला की समजायचं की आपला प्राणाचं कार्य आता मंदावलेलं आहे, आता मृत्यू अजून जवळ आलेला आहे आपल्या. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला सांगू का, यांनी एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे. आता आपण आपल्याकडे दुर्बिणी आहे, चष्मा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे आपण हे करू शकतो. त्यांनी सांगितलंय की आकाशातला ध्रुव तारा सहजगत्या जो आपण बघू शकतो, सहजगत्या सप्तर्षी मधली अरुंधती नावाचा तारा आपल्याला दिसू शकतो. हा आपल्याला दिसेनासा ज्या वेळेला होईल त्यावेळेला असं समजावं की आपलं वृद्धत्व सुरू झालेलं आहे. हे यांनी याच्यात सांगितलंय पूर्वीच्या काळी. म्हणजे डोळे आपले क्षीण झालेले आहेत. प्राण हा एकदम जात नाही हो, एकेका अवयवामधनं हळूहळू 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 तो शक्ती क्षीण करत राहतो. हळूहळू पाय दुखतील, मग गुडघे दुखतील, मग काय काय आणखीन प्रकार होतील. प्रत्येक अवयवातली प्राणशक्ती हळूहळू हळूहळू कमी होते. नेत्रातली प्राणशक्ती कमी झाली हे कसं ओळखायचं? अरुंधतीचा तारा दिसेनासा होतो. अशी चिन्ह जेव्हा दिसायला लागतात आणि ग्रह प्रतिकूल होतात त्यावेळेला समजावं की नाही, आता आपलं मरण जवळ आलेलं आहे. मुलांनाही कळून जातं की आपल्या आई वडिलांचं आता शेवटची वेळा चाललेली आहे किंवा शेवटचे क्षण आलेले आहेत. अशा वेळेला बिलकुल भय न बाळगता, मृत्यूचं अजिबात भय न बाळगता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळस न करता. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. न घाबरता, आळस न करता. माझ्या जीवनामध्ये जी काही पातकं या संपूर्ण जन्मामध्ये झालेली असतील ना, त्या पापांबद्दल मी काहीतरी प्रायश्चित्ताचा संकल्प सोडला पाहिजे आणि प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ही गोष्ट होऊ शकते. मी माझ्या माहितीमध्ये असलेल्या कमीत कमी 4-5 जणांची तरी ही गोष्ट झालेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी प्रायश्चित्त घेतली, दानं केली मृत्यूच्या आधी. त्यांना कळून चुकलं की आता काही महिन्यामध्ये आपलं संपणार आहे सगळं. पुण्यातले सर्व ब्राह्मण त्यांनी दररोज, काही ब्राह्मण अशा 8-10 दिवस बोलवले आणि या गरुड पुराणामध्ये जेवढी म्हणून दानं सांगितलेली आहेत तेवढी सगळी आपल्या वडिलांकडनं त्यांनी करून घेतली संकल्पपूर्वक. गोदानं सुद्धा 5 गायी उभ्या होत्या बाहेर. एवढी सगळी दानं केल्यानंतर सरते शेवटी अशी घटना घडली की अगदी प्राण जायची हे आली जवळ. त्यांना घशाचा कॅन्सर झालेला होता आणि खूप त्रास व्हायला लागला. तर ते डॉक्टर म्हणाले आता काहीतरी हॉस्पिटलमध्ये हलवा, आपण काहीतरी त्यांना ट्रीटमेंट देऊ. त्यांनी हाताने सांगितलं हॉस्पिटलमध्ये मला यायचं नाही आहे, मला वैद्वान ब्राह्मणांच्या, आचारनिष्ठ ब्राह्मणाच्या उजव्या पायाचं तीर्थ आणून द्या, अंगठ्याचं. आणि ते तीर्थ आणायला सांगितलं आणि ते तीर्थ आणल्यानंतर ते तीर्थ आणि गंगा जशी त्यांच्या मुखामध्ये टाकली, ती जेमतेम इथून इथपर्यंत गेली असेल, मुखामधूनच प्राण बाहेर पडला. अशी घटना घडलेली आहे पुण्यामध्ये. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण आपल्या नंतर आपल्या केलेल्या पातकाबद्दल मुलं काही दान धर्म करतील हा विचार आपण का करावा? आपल्या हातात आहे तिथपर्यंत आपण दान केलं पाहिजे ना, आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि आपल्याला ज्यावेळेस शक्य असतं ना त्यावेळेला दान धर्म केलाच पाहिजे. नंतर कधीतरी परमेश्वर अशी परिस्थिती आणून समोर ठेवतो की त्यावेळेला देण्याची खूप इच्छा असते, जवळ काही नसतं. आपल्या पुण्यातले सगळे जे वृद्ध मंडळी आहेत की निवारा वृद्धाश्रम आहे, अनेक वृद्धांकरता कार्य करणाऱ्या संस्था आहेत. तर एक वृद्धांकरता कार्य करणारी अशी एक संस्था आमच्या संघाची, आणि त्यांनी असं ठरवलं की या वृद्ध माणसांना एकदा वृद्धाश्रमामध्ये टाकून दिलं की मुलं काही त्यांची चौकशी करत नाहीत, पैसे पाठवतात. घरी असले आई वडील तर त्यांची 60 शांत होते, 70 शांत होते, 75 शांत होते, काहीतरी समारंभ होतात, त्यांना आनंद होतो. पण इथे त्यांचं काहीच होत नाही. तर या सगळ्या वृद्धांकरता काहीतरी एक विधी एकत्र व्हावा अशी त्यांनी एक संकल्पना ठेवली. आणि महाबळेश्वरला
त्यांना आनंद वनभुवन नावाचं जे काही तिथे हे आहे, हॉटेल आहे, तिथे सगळ्या वृद्धांना त्यांनी 4 दिवसाची ट्रिप आयोजित केली. आणि त्या आनंद वनभुवनमध्ये या सगळ्या वृद्धांकरता एक रुद्र स्वाहाकाराचं त्या ठिकाणी आयोजन केलं. कारण या सगळ्या शांतींमध्ये रुद्रदैवत प्रधान आहे. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्र आहे की नाही रुद्राचा, याचा हवन त्या सगळ्या वृद्धांकरता तिथे आयोजित केलेलं होतं. आणि ते आयोजन करताना मी तिथे गेलेलो होतो. दृष्टांत बघा, म्हणजे घटना कशी घडली. तर यज्ञ संपल्यानंतर सगळेजण वृद्ध माणसं लाईनीमध्ये उभी होती. त्या देवांना नमस्कार करायची, ब्राह्मणांना नमस्कार करायचे आणि अशी पुढे जायची. तिकडे भोजनाची व्यवस्था होती, तिकडे जायची. सगळेजण उभे होते, लाईनीतनं जात होते. एक वृद्ध दाम्पत्य नमस्कार त्यांनी केला नाही, ते माझ्या या उजव्या बाजूला येऊन असे उभे राहिले. दोघं जण सगळे आले गेले, सगळे नमस्कार करून गेले. मला कळेना हे माया इकडे येऊन का उभे राहिले. तर मी त्यांना म्हटलं, आजोबा तुम्हाला नमस्कार करायचा आहे ना. मला काय वाटलं त्यांना सगळ्यात शेवटी नमस्कार करायचा आहे, म्हणून ते म्हटलं या आता नमस्कार करा. तर ते एकदम माझ्या समोर आले आणि आम्ही सगळे ब्राह्मण सगळे इथे बसलेलो होतो. तर ते ब्राह्मणांच्या समोर आले आणि ते आजोबा एकदम रडायला लागले. ते रडायला लागले, त्यांची बायको पण रडायला लागली. आम्हाला कळेना की रडतायत काय म्हणून. तर त्यावेळेला ते म्हटले, आता तुम्हाला काय सांगायचं म्हटले, तुम्ही एवढे सगळे ब्राह्मण गेले 2-3 दिवस आमच्याकरता यज्ञयाग आणि हे सगळं कर्म करताय आणि एवढं सगळं चांगलं कर्म दानधर्म करण्याची आम्हाला इच्छा झाली किंवा तुम्हाला काहीतरी आम्ही द्यावं, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तर त्यांनी खिशात हात घालून दाखवलं. तो पायजमा आणि कॉटनचा असा बंडीसारखा एक वरती आणि खाली पायजमा घातलेला होता. आणि त्यांनी खिशात हात घालून दाखवलं की माझ्या खिशात काही नाही आहे म्हणे, काहीच द्यायला नाही तुमच्याकडे. ज्या वेळेला म्हणे माझ्याकडे भरपूर होतं त्यावेळेला मी कोणालाही काही दिलं नाही आणि आज मला देण्याची इच्छा आहे तर माझ्या खिशात काही नाहीये. आणि तुम्ही सगळे ब्राह्मण समोर आहात, पण मला पुण्य मिळण्याची देवाची इच्छा नाही. म्हणून ते दोघेही जण दाम्पत्य रडत होते. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की केव्हा कशी वेळ येईल कोणावरती माहीत नाही. आज तुम्हाला देण्याची संधी आहे, आज तुमचा खिसा भरलेला आहे, तुम्ही आज दान देऊन मोकळं झालं पाहिजे, ते पुण्य गोळा केलं पाहिजे. म्हणून आपण आपलं शरीर व्यवस्थित असतानाच आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याकडनं पातकं घडलेले आहेत त्याबद्दल स्वतः प्रायश्चित्त घ्यावं. मुलगा करेल मुलगी करेल कोणी बघितलंय, आपण आपलं प्रायश्चित्त घ्यावं. ते प्रायश्चित्त कसं घ्यावं. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की भगवान महाविष्णूंची पूजा करावी. कारण विष्णू हे एकमेव दैवत असं आहे की जे पापांचा नाश करणारा आहे. आमच्या पूजेमध्ये पापाप हरता महाविष्णू प्रियदाम असंच म्हणतात. म्हणजे पापाचा नाश करणारे विष्णू आहेत, त्यांचं पूजन करावं. सर्वश्रेष्ठ पूजन कोणाचं आहे माहितीये का. शाळीग्रामचं जे आहे, शाळीग्राम शिला विष्णूंच्या करता जे असते, गंडकी नदी मिळते, गंडकी नदीमधला शाळीग्राम, त्या शाळीग्रामाची पूजा सर्वश्रेष्ठ आहे. पण मात्र शाळीग्रामांची पूजा स्त्रियांनी करू नये बरं का, सांगितलेलं आहे. कारण शाळीग्रामामध्ये एवढी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, की स्त्रीच्या शरीराशी त्याचं जमत नाही. काही काही गोष्टींची पूजा स्त्रियांनी करू नये. त्यापैकी एक शंखाची पूजा स्त्रियांनी कधी करायची नाही. शाळीग्रामांची पूजा स्त्रियांनी कधीही करायची नाही, कारण त्याचं आणि हे जमत नाही. आता काही काही गोष्टींचा विरोधाभास असतो ना. उदाहरणार्थ शंखाला कधीही तांदूळ व्हायचे नाही. तुम्ही जर का तांदूळ त्या शंखावरती एक जरी दाणा शंखावरती ठेवला गेला किंवा शाळीग्रामावरती तांदूळ ठेवला गेला तर जिथे तांदूळ असेल तिथे त्याला छिद्र पडतं. म्हणून शाळीग्रामालाही कधी तांदूळ वाहत नाहीत, अक्षता वाहत नाहीत. स्त्रियांनी त्याची पूजा करायची नाही, शंखाची पण पूजा करायची नाही असं सांगितलेलं आहे. समजा आपल्याला शक्य नसेल ब्राह्मणाकरवी त्याची पूजा करून घ्यावी, त्याचं तीर्थ आपण घेऊ शकतो शाळीग्रामाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णूंच्या 12 अक्षर नामाचा सदैव जप करावा. ते मुक्त करणार आहे. 12 अक्षर नाममंत्र कुठला विष्णूचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, जे आपण जे सुरुवातीला अध्यायाचं म्हणतोय तो ओम नमो भगवते वासुदेवाय. या 12 अक्षराच्या सदैव जप केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि केलेल्या पापांचा नाश होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा सारभूत मंत्र आहे.
ज्याला विष्णू सहस्रनाम येतं त्याने विष्णू सहस्रनाम सरळ म्हणावं. तसंही रोज विष्णू सहस्रनाम म्हणत चला. विष्णू सहस्रनाम म्हटल्याने अनेक प्रकारच्या पातकांची रोज निष्कृती होते. शेवटी तर आपण प्रायश्चित्त म्हणून म्हणायचंच, पण सुरुवातीपासून रोजच म्हणत राहिलं तर रोजच्या रोज पापांचा नायनाट त्या नामांनी होईल. म्हणून द्वादशाक्षर मंत्राचा जप करावा. विष्णूंचं आणि शिवाचं नाव. शिवांचं नाव कुठलं? ओम नमः शिवाय. विष्णूंचं नाव कुठलं? ओम नमो भगवते वासुदेवाय. यांचं सदैव स्मरण करावं. आपल्याला जर का ते नाव म्हणता येणार नसेल तर आपल्या शेजारी आपला मुलगा असेल, बायको असेल, घरातला नातू असेल, पंटू असेल, जे कोणी असेल त्यांनी त्या म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीला सतत ते नाव ऐकवायचं. म्हणजे अशी आसन्न मरण आजारी व्यक्ती जर का असेल ना तर त्यांच्याशी उगाच गप्पा मारत बसण्यापेक्षा याला ओळखलं का त्याला ओळखलं का, हा आलाय तो आलाय, त्यांना प्रपंचामध्ये पुन्हा आकर्षित करण्यापेक्षा त्यांच्या उशाशी बसून जर का आपण गीता वाचली, विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, नामस्मरण केलं तर त्यांना ते अधिक फायदेशीर आहे. होतं काय माहिती का, एखादी व्यक्ती आजारी पडलेली असते, अगदी आता जाण्याची वेळ आलेली जवळ, आणि आता काय थोड्या काळाचे काही तासाचे साथी आहेत असं म्हणायचं, तर तिथे नातेवाईक मंडळी भेटायला येतात आणि याला ओळखलं का, याला ओळखलं का, याला ओळखलं का विचारत राहतात. हा कोण आलाय बघितलं का, हा कोण आलाय बघितलं का. आणि मग ते बिचारे त्या ह्याच्यामध्ये असतात, कारण त्यांना ते सगळं दिसत असतं. यमदूत दिसत आहेत, परलोक दिसतोय, आता जायची वेळ तेही दिसतंय. त्या याच्यामध्ये बिचारे जागृत होऊन कधीतरी त्याला जर का ओळखलं तर यांना हे म्हणतात की शेवटपर्यंत अगदी यांची बुद्धी चांगली होती असं म्हणतात. आणि समजा जर का ओळखलं नाही तर येणारे लोक नातेवाईक नंतर चर्चा काय करतात, शेवटी अगदी भ्रम झाला होतो, काही समजलं नाही त्यांना. म्हणजे शेवटपर्यंत माणसांना ओळखलं नाही. म्हणजे कसं आहे की माणसाला केव्हा काय मदत करावी, आपण ही गोष्ट तिथे जाऊन करणं ही त्यांना सद्गती देण्याकरता केलेली मोठी मदत आहे. का त्यांना खाली ओढायचं आहे आपल्याला, का सद्गती द्यायची आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून अशा गोष्टी करू शकतो. कोणत्याही माणसाच्या कानी श्री हरीचं जर का नाव पडलं तर त्याचं कोणतंही पाप असेल ते नष्ट होऊन जातं. श्री हरी. तर तळजाईवर फिरायला जाताना म्हणतात ना श्रीहरी. सकाळी सकाळी 5:30 वाजता तळजाई डोंगरावरती फिरायला जाणारे सगळे माणसं एकमेकांना आवाज देताना म्हणतात जय हरी, श्री हरी. आणि हे वारकरी लोक काय म्हणतात, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. हरी हे नाव जे काही आहे, हे हरी या नावाला फार महत्व आहे. हरीच्या उच्चारणाने, हरी उच्चारणी अनंत पापराशी, हा अभंगच आहे. म्हणून अनंत पापराशी जरी असतील तरी हा अभंग संतांनी का केलाय, आधार त्याला गरुड पुराण आहे. हरीच्या केवळ उच्चारणाने अनेक पापांचा नाश होतो. स्पष्टपणे भगवंत म्हणतात, या विष्णू म्हणतात, रोगाने ग्रस्त होऊन आतुर मरण झालेल्या माणसाच्या ठिकाणी शोक करत बसणं किंवा रडत बसणं किंवा दुःख करत बसणं किंवा सांसारिक गप्पा मारणं यापेक्षा या माझ्या पवित्र नावांचं जर का स्मरण केलं तर ते अधिक पुण्यदायी आहे. हे स्पष्ट त्यांनी सांगितलंय. यापेक्षा म्हणे मी तुला अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक गोष्ट करण्यासारखी आहे. माझं हरिनाव जेवढं श्रेष्ठ आहे ना तेवढं अजून एक गोष्ट मी तुला जाता तसं सांगतो की माझे 10 अवतार होऊन गेलेत पृथ्वीवरती, आणि या 10 अवतारांचं स्मरण करणं हे सुद्धा मोक्ष देणार आहे. मत्स्य, कूर्म, वराह, अनंत, नारसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बुध आणि कल्की. या विद्वान पुरुषाने ही 10 नावं नेहमी स्मरण करावीत, त्यांची आठवण करावी. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या भरतभूमीचं वैशिष्ट्य आहे की या भरतभूमीवरती 10 वेळेला भगवंताचे अवतार झाले. नव्हे तर भगवान महाविष्णूंचे 10 वेळेला आपल्या भरतभूमीला पदस्पर्श झालेला आहे. इतकी आपली भूमी श्रेष्ठ आहे. म्हणून या भरतगंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती एकनाथ महाराज म्हणतात. का तर या जमिनीला, या देशाला, या मातीला भगवंताचे 10 वेळेला पाय लागलेले आहेत. एवढी श्रेष्ठ जमीन आहे आपली, एवढा श्रेष्ठ देश आहे आपला. म्हणून या नावाचं कायम स्मरण ठेवावं. ही जर का नावं एखाद्या रोगी माणसाजवळ जर का जाऊन बोलली गेली तर
ही नावांचं स्मरण त्या रोग्याजवळ किंवा मृत्यू जवळ आलेल्या माणसाच्या जवळ जे करणारे आहेत ना, तेच त्याचे खरे आप्त आणि बांधव आहेत असं समज. बाकीचे नुसते वायफळ गप्पा मारणारे आहेत. हेच केलं पाहिजे तिथे त्यांच्या शेजारी जाऊन. श्रीकृष्ण हे जे नाव आहे त्यातलं ते अत्यंत महत्वाचं आहे. श्रीकृष्ण शरणम मम, हे श्रीकृष्णाचं नाव वाणीमध्ये जर का असलं तर महापातकाच्या कोट्यावधी जरी राशी असतील तरी त्या भस्म होतात. अहो, या कृष्णांच्या नावानी राशी भस्म होतात पापाच्या. शंकराचार्यांची मातोश्री, शंकराचार्य एकटेच होते, त्यांना भाऊ नव्हता, बहीण नव्हती, कोणी नव्हतं. शंकराच्या कृपाप्रसादाने शंकराचार्यांचा जन्म झालेला आणि नंतर त्यांनी संन्यास घेतला. कालांतराने त्यांचे वडील गेले, आई एकटी होती आणि संन्यास घेऊन ज्या वेळेला ते हिमालयामध्ये किंवा धर्मप्रचार प्रसार करायला सगळ्या भारतामध्ये निघून गेले, त्यावेळेला आईने विचारलं की अरे तू आता एवढा लांब जाणार, मग मी माझी शेवटची वेळ आल्यानंतर तू कसा येणार माझ्यापर्यंत? तर शंकराचार्यांनी सांगितलं होतं की शेवटची तुझी वेळ आल्यानंतर तू फक्त मला माझं स्मरण कर, मी तुला भेटायला येईन. आणि ज्या वेळेला कालाडीमध्ये म्हणजे केरळमध्ये आणि शंकराचार्य होते हिमालयामध्ये, त्यांच्या आईची शेवटच्या घटका जसा सुरू झाल्या तसा त्या वायुवेगाने शंकराचार्य कालाडीमध्ये पोहोचले. त्यांच्या आईला ते शेवटच्या वेळेला भेटले आणि ज्या वेळेला आईचा शेवटचा क्षण जवळ आला त्यावेळेला साक्षात भगवान गोपाळकृष्णांना शंकराचार्यांनी हाक मारलं आणि साक्षात गोपाळकृष्ण उभे राहिले समोर आईच्या. आई बघते शंकराचार्य आणि त्यावेळेस शंकराचार्यांनी कृष्णाष्टकम 8 श्लोकांचं शंकराचार्यांनी अतिशय सुंदर स्तोत्र केलेलं आहे. शंकराचार्यांनी ते पण स्तोत्र खूप महत्वाचं आहे. ते स्तोत्रही ऐकण्यासारखं आहे आणि त्याचे शब्द पण खूप महत्वाचे आहेत. या स्तोत्राचं जरूर आपण स्मरण करावं, कायम रोज करावं असं ते स्मरण आहे. कारण साक्षात कृष्ण उभे राहिले होते माऊलीच्या समोर आणि तिला सद्गती मिळाली. याही अष्टकाबद्दल तुम्हाला माहिती मी काल सांगितलंय तुम्हाला कुठे मिळेल, तिथे तुम्ही बघा, तिथे हे अष्टक ठेवलेलं आहे. तर श्रीकृष्ण या नावाला सुद्धा महत्व आहे. नारायण या नावाला विशेष महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे अजामिळाची कथा. शेवटी मुलाला हाक मारतोय नारायण म्हणून, पण प्रत्यक्ष विष्णुदूत आले आणि त्याला सद्गती मिळाली, म्हणून नारायण या नावाला सुद्धा महत्व आहे. नारायण या नावाचा जर का नामोच्चारण सदैव जर का झाला तर तो मग भगवंताच्या लोकीत जातो, तो पुन्हा हे लोकी येतच नाही, असं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे थोडक्यात या अध्यायामध्ये भगवत नावानी कशी मुक्ती लाभते आणि कोणकोणत्या नावाचा आपण आश्रय घेऊ शकतो याची माहिती या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला दिलेली आहे. भगवान म्हणतात, अति दुष्ट मनाने जरी हरी असं नाव जर का उच्चारण झालं तर आपली कोणतीही इच्छा नसेल तरी सुद्धा जाता जाता आपल्या इच्छेनी किंवा अनिच्छेनी अग्नीला जर का स्पर्श झाला तर अग्नी चटका देण्याचा थांबत नाही. अग्नी काय असा विचार करतो का अरे तुझं लक्ष नव्हतं ना मग मी तुला चटका देत नाही. तुझं लक्ष असो नसो, अग्नीला स्पर्श झाला की चटका हा बसणारच. तसं तुझी इच्छा असो नसो, या नामस्मरणाने हरीच्या उच्चारणाने त्याच्या अनंत पातकांच्या राशी या भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, तसं भगवंत स्वतः अभिवचन देत आहेत. हरिनामोच्चारणामध्ये पाप नाहीस करण्याची एवढं मोठं सामर्थ्य आहे की या जगातल्या कोणत्याही पापी माणसाचे पाप करण्याचं सामर्थ्य नाही की जे हरिनामापेक्षा मोठं असेल. म्हणून हरिनाम उच्चारण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा आपण विचार जरूर करावा. म्हणून सातत्याने रोजच आपल्याला जर का सराव असेल ना तर लोक म्हणतात की रिटायर्ड झाल्यानंतर परमार्थ करू, तसा होत नाही. जर का आधीपासून जर का सवय असेल तरच त्याचा उपयोग होतो ना. आता कसं होतं माहिती का की कोणीतरी सिरियस होतात, काही वेळेला ऑपरेशन असतं मोठं, ICU मध्ये जातात आणि सिरियस झाल्यानंतर मग कोणीतरी गुरुजींना फोन करतात की आमचे अमुक अमुक सिरियस आहेत, तुम्ही जरा महामृत्युंजयाचा जप करा आणि 1.25 लाख जप करा, काय 11,000 जप करा, अंगारा भस्म काय असेल ते द्या पाठवून हॉस्पिटलमध्ये, आमचे हे आजारी आहेत तर त्यांना बरं वाटेल त्या मृत्युंजयाच्या मंत्राने. पण याच्यापेक्षा आमचे एक शास्त्री होते पुण्यामध्ये, त्यांनी असा प्रश्न विचारला की बरोबर आहे तू ICU मध्ये आहेस
तू सिरियस आहेस म्हणून तू मृत्युंजयाचा जप तुझ्या नावाने करायला सांगतोयस ब्राह्मणांना. परंतु ज्या बँकेमध्ये तू कधीही खातं उघडलेलं नाहीयेस आणि ज्या बँकेशी कधीही कुठलाही व्यवहार केलेला नाहीये, तर तुझ्या अडचणीच्या प्रसंगाने अशा बँकेने तुला कर्ज का द्यावं आणि त्या बँकेने का मदत करावी तुला? तू आधी तुला जर का असं वाटतं की भगवान शिवशंकरांनी माझ्या अशा अवस्थेमध्ये मला मदत करावी, कृष्णांनी मला मदत करावी, विष्णूंनी मला मदत करावी, तर त्यांच्याशी संलग्न आपण आधीपासूनच असलं पाहिजे. मग त्यावेळेला त्यांना बोलवावंही लागणार नाही. न बोलवताच ते हजर होतील, कारण ते भगवंत आहेत. त्यांना कळतं काय पाहिजे आणि काय नको. तुम्ही न बोलवता ते हजर होतील तुम्हाला मुक्ती द्यायला. फक्त तुम्ही आधी खातं उघडून ठेवा, त्यांच्याशी काहीतरी नातं जोडून ठेवा. हेच तर ह्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत. म्हणून आपलं इतकं सुंदर नातं जोडलेलं आहे. आपले पूर्वज खूप हुशार आणि ऋषीमुनी आणि संत यांनी असं काही आपल्या धर्माची रचना करून ठेवली की आपल्या हातनं आपलं ऐहिक जीवनही चांगलं होतं आणि पारमार्थिक जीवनही कधी जोडलं जातं आपल्याला कळतही नाही, समजतही नाही. म्हणून नेहमी धर्मानी जगावं, धर्माचरण करावं आणि संतांनी आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या धर्मावनी चालावं. आपोआप दोन्ही गोष्टी सहज होऊन जातात, आपल्यालाही कळत नाही. म्हणून संत सुद्धा काय आहेत की जे ऋषीमुनी प्रत्यक्ष बोलिले ते साच व्हावे वर्ताया. म्हणून आम्ही तुमच्या जन्माला आलेलो आहे की ज्या ऋषीमुनींनी धर्म सांगितला तो आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष आचरून दाखवण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणून एक साधी गोष्ट इथे केली, तुम्हाला लक्षात येईल आता पुढच्या श्लोकांनी, की नित्य याच्यामध्ये ती गोष्ट आपल्याला देऊन टाकली. त्याचं केवढं महत्व आहे. भगवान सांगतात, अच्युतं केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. अच्युत केशव, अच्युत म्हणजे जो कधीही नाश पावत नाही तो अच्युत. केशव म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू यांचा ईश. शिव या दोघांनाही गती देणारा. राम म्हणजे ज्याच्या ठिकाणी योगी पुरुष रमतात. नारायण म्हणजे पाणी, जो पाण्यामध्ये राहतो तो. अयन म्हणजे घर, नार अयन. त्यानंतर ज्याचा समुद्रामध्ये घर आहे, जो शेषावर निसतो तो. त्यानंतर कृष्ण म्हणजे दुष्टांचा संहार करणारा. त्यानंतर दामोदर म्हणजे दामानी म्हणजे भुवने ज्याच्या उदारात आहेत असा दामोदर. त्यानंतर वासुदेव म्हणजे सर्व विश्वाला व्यापणारा. आणि हरी म्हणजे भक्तांचं पाप हरण करणारा. आणि श्रीधर म्हणजे लक्ष्मीला धारण करणारा. माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. गोपिका वल्लभ म्हणजे गोपिकांचा प्रिय. जानकी नायक म्हणजे जानकीचा पती राम. अशा सगळ्यांचं मी भजन करतो किंवा स्मरण करतो. हे भजन आपण कुठे म्हणतो? घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माताचं झालं. अच्युतं केशवम रामनारायणं कृष्णदामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. हे जे घालीन लोटांगण आपण आरतीनंतर म्हणतो ना, हे काही सलग असं स्तोत्र नाहीये. एक श्लोक इकडचा, एक श्लोक इकडचा, एक श्लोक इकडचा, असं 4-5 ठिकाणचे श्लोक एकत्र करून ते आपल्याला म्हणायला दिलेले आहेत. पण त्या श्लोकांमध्ये अच्युत हा श्लोक ठेवून दिला. म्हणून जी लोक मनापासून आरती म्हणतात आणि आरतीनंतर हे घालीन लोटांगण म्हणतात, त्यांच्या तोंडातून ही सगळी नावं जातात. आणि आजपासून लक्षात ठेवा, जर का तुम्ही हे म्हणत नसाल तर ह्याचं भजन सारखं करत चला. तुमचं हेही जीवन चांगलं होईल, पापही नाहीसं होईल आणि परलोकी गती पण चांगली मिळेल. रोज म्हणत चला. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. इतकं सुंदर हे आहे. शंकराचार्यांनी अच्युत अष्टक नावाचं 8 श्लोकांचं स्तोत्र केलेलं आहे. त्या स्तोत्राची सुरुवात या श्लोकापासून आहे. या गरुड पुराणातला हा श्लोक शंकराचार्यांनी पहिला ठेवला आणि पुढे 8 श्लोक केलेत. अतिशय सुंदर आहे अच्युत अष्टकम.
त्या अच्युत अष्टकाचं ही पारायण मी आता तुम्हाला जाता जाता 2 स्तोत्र सांगितली. एक श्रीकृष्ण अष्टकम आणि अच्युताष्टकम. हे आपल्या पठणामध्ये ठेवा कायम. ही स्तोत्र आपल्याला इहलोकी सुद्धा चांगली गती देणारी आहेत आणि परलोकी मोक्ष देणारी स्तोत्र आहेत, ते लक्षात ठेवा. म्हणून भगवान काय म्हणतायत की हे विष्णू, या नावांचं जो स्मरण करणारा भक्त आहे माझा, यमाला खडसावून सांगितलेलं आहे त्यांनी की जो कोणी या नावांचं स्मरण करतो किंवा जप करतो त्या यमाला त्यांनी खडसावून काय सांगितलं, यांच्याकडे यमा तुझ्या दूतांनी पाहता सुद्धा कामा नये, पाहायचंच नाही याच्याकडे अजिबात. हे सगळे माझे लोक आहेत, माझे दूत जातील आणि त्यांना घेऊन येतील, तुझं इथं काम नाही. हा तुझा जिन्नस नाही, हा माझा जिन्नस आहे. दमच देऊन ठेवतात यमाला विष्णू. आणि मग यमदूत कशाला दिसतील, कशाला आपल्याला नरक यातना लागेल, डायरेक्ट आपण वैकुंठातच जाऊ ना. विष्णू दूतच आपल्याला न्याय येतील, गरुड महाराज येतील न्यायला. जसे तुकाराम महाराजांना आले तसे गरुड महाराज आले की नाही तुकाराम महाराजांना न्यायला. इतकं या नावाचं त्या तुकाराम महाराजांनी उपासना वेगळी काय केली आहे, विठ्ठल विठ्ठलच म्हटलेलं आहे ना, पण त्यांनी चराचरात वृक्षवल्ली आम्हा सोयरी सगळीकडे विठ्ठल पाहायला. ही महत्वाची गोष्ट आहे. तर अशा भक्तांना तू न्यायला जायचं नाही, त्यांना मी न्यायला जाणार, असं भगवंत म्हणतात. एकच गोष्ट लक्षात ठेव, जे कधीही विष्णूची भक्ती करत नाहीत, जे मुकुंदाचं स्मरण करत नाहीत, त्याचं कधीही तीर्थ घेत नाहीत आणि ते सतत पापकर्माकरता जे आसक्त असतात, उत्तम प्रकारे दिलेली जिव्हा आणि उत्तम प्रकारे दिलेली वाणी याचा ते सदुपयोग करत नाहीत, अशी जी माणसं आहेत, असे जे मानव आहेत, असे मानव आणि उत्तम मस्तक दिलेलं असताना ते कधीही केवळ ते मेकअप करण्याकरता उपयोग त्याचा करतात, कधीही कोणासमोर ते मस्तक झुकत नाही. तर यांनी इथं शब्द वापरलाय शृंगार करण्याकरता त्याचा उपयोग करतात आणि कधीही ते दुसऱ्यासमोर झुकवत नाहीत. ज्यांनी कधीही विष्णू परमात्म्याला उद्देशून कर्म केलं नाही, अशा पुरुषांना इथे शिक्षा करण्याकरता घेऊन ये, बाकी कोणाकडे बघण्याचं काम नाही. म्हणून आपण या नामस्मरण याला महत्व दिलं पाहिजे. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशानम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. या कलियुगामध्ये जर का श्रेष्ठ काही असेल तर ते नामस्मरणच श्रेष्ठ आहे. नामस्मरणानेच तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून कलौ नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरी नामाशिवाय या कलियुगामध्ये आपला उद्धार होणार नाही. म्हणून या कलियुगामध्ये विशेष रूपाने नामस्मरण करावं आणि ते मनापासून करावं, दंभ सोडून करावं. दंभ काल आपण ऐकलं, दंभ म्हणजे काय, आत एक बाहेर एक, याला दंभ म्हणतात. म्हणून कुठल्याही प्रकारचा दंभ सोडून मनापासून नामस्मरण करावं, आपल्याला निश्चितच सद्गती मिळेल. आणखीन 3 नावं सांगितली. आपल्याला जर का कोणतंही तुम्ही औषध घेत असाल, औषधाची गोळी असेल म्हणा किंवा काही चूर्ण बिर्ण काय असेल, तर एक श्लोक म्हणत जा तुम्ही, एक प्रयोग म्हणून बघा. विष्णूंची 3 नावं आहेत. एक त्यातलं पहिलं नाव आहे अच्युत, पहिलं नाव. दुसरं नाव आहे अनंत आणि तिसरं नाव आहे गोविंद. अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः असं तरी म्हणा, किंवा अच्युत अच्युत, अनंत अनंत, गोविंद गोविंद. कोणतंही औषध सेवन करताना हे तुम्ही नावं म्हणत चला. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. या 3 नावांचा जर का उच्चारण करून आपण जर का कुठलंही औषध सेवन केलं तर आपल्या सर्व रोगांचा परिहार होतो, असं या 3 नावांचं सामर्थ्य आहे. अच्युत, अनंत आणि गोविंद यांचं स्मरण करा. त्यानंतर आपल्या घरी शंख असतो की नाही, शंखामध्ये पूजा करताना पाणी भरून ठेवायचं बरं का. मी मगाशीच सांगितलंय, स्त्रियांनी शंखाची पूजा करायची नाही, कर्त्या पुरुषांनी करायची. शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि आपली पूजा संपल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी आरती झाल्यानंतर ते जे शंखामध्ये पाणी भरून ठेवलेलं असताना ते असं हातावर घ्यायचं आणि आपल्या कुटुंबीय मंडळींवरती सगळ्यांवरती ते शिंपडायचं. त्यावेळेस का म्हटलंय, शंखमध्ये स्थितं तोयम भ्रामितं केशवोपरी अंगलग्नं मनुष्याणाम
ब्रह्महत्याम व्यपोहतु. काल वैतरणी नदीला कुठलं पातक पाहिलं होतं? ब्रह्महत्या. असं काही इतकं श्रेष्ठ जरी पातक आमच्याकडनं जर का झालेलं असेल तर केवळ शंखोदकाचं पाणी भागीरथी भागीरथी म्हणून आमच्या डोक्यावरती जर का कोणी शिंपडलं तर ते पातक नाहीसं होतं. इतकं शंखातल्या पाण्याला सामर्थ्य आहे. आणि शंख कोणी धारण केलेला आहे? भगवान महाविष्णूंनी. आणि शंख हा मानव निर्मित नाही आहे ना, शंख निसर्ग निर्मित आहे. शंख आपल्या घरात जर का आणला तर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. आणि आपल्या घरात जर का शंख नसेल ना तर शंख ठेवा बरं का पूजेमध्ये. पूजेचा जो शंख असतो ना तो असा बंद असावा. आणि वाजवायचा जो शंख आहे ना त्याचं मुख फोडलेलं असतं. कोणी शंख नाद करत असेल तर अतिउत्तम, पण शंख वाजवायला ज्यांना येत असेल ना त्यांनी घरामध्ये एकदा का होईना शंख वाजवा, घंटा वाजवा चांगली मस्त. आता हल्ली लोकांच्या घरात घंटा कशी असते माहिती का? अशी घंटा गेली म्हटलं जरा आरतीला घंटा वाजवा हो, तर ती घंटा हलवतात पण ती वाजत नाही. म्हटलं का वाजत नाहीये? तर त्याच्या आतमध्ये लोलकच नसतो, ते नुसती अशी हलवतात. म्हटलं ही अशी नाही हो, आमच्या आजोबांपासून अशीच आहे घंटा ती. म्हणजे 3-3 पिढ्या लोलक नसलेली घंटा घरात देवघरात ठेवली आहे. म्हणजे घंटेचा उपयोग काय हे 3 पिढ्या कळलं नाही हो. मला तुम्ही सांगा, रोज घंटानाद आपल्या घरामध्ये झाला पाहिजे का? सगळेजण आज एकाच गोष्टीवर बोलतात. आत्ता सगळे जे काही धार्मिक लोक आहेत किंवा ज्योतिषी मंडळी आहेत, सगळी लोक एकच गोष्ट बोलतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. वास्तुवाले, शास्त्रज्ञ असू दे, ज्योतिष असू दे, कोणी असू दे, ते फक्त एकच म्हणतात, तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्ती आहे, ती पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे. पॉझिटिव्हिटी आहे ती बॅलन्स करायची आहे. याच्याकरता हे करा, ते करा, अमुक करा, नमुक करा. साधी गोष्ट करा, घरामध्ये साधी चांगली वाजणारी घंटा आणा, शंख आणा. रोज एकदा घरामध्ये शंखनाद करा आणि एकदा घंटानाद करा. लागेल तेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. कारण त्या शंखाच्या घंटेच्या श्लोकामध्येच देऊन ठेवलेलं आहे त्यांनी, आगमार्थंतु देवानाम गमनार्थंतु रक्षसाम पूर्वे घंटारवंतत्र देवता आव्हान लक्षणम. अहो घंटा वाजली की देवता येतात साक्षात आपल्या घरामध्ये. साक्षात देवता आल्यानंतर कसली निगेटिव्हिटी राहणार आमच्या घरामध्ये? चिंताच करू नका काही. म्हणून चांगली वाजणारी घंटा घरात, आता न वाजणारी घंटा असेल तर ती विसर्जन करा. तुळशीबागेत जा, चांगली पंचधातूची घंटा घेऊन या. पूजा करता चांगला शंख घेऊन या, वाजवण्याकरता मोठा शंख घेऊन या. किंवा कोणी अंदमानला वगैरे जाणार त्यांना आणायला सांगा, पण शंख वाजवा. शंख वाजवण्याचे फायदे असे आहेत की शंखामध्ये जो ध्वनी आहे तो अनाहत ध्वनी आहे. आणि त्या ध्वनीचा आणि ईश्वराने दिलेला जो असा सांगितलं ना ध्वनी, त्याचा आणि त्याचा साम्य आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि जर का तो ध्वनी आमच्या घरामध्ये गरजला, नाद झाला, तर आपोआप प्रकारचं एक आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं. आणि शंखाच्या ध्वनीनी अनेक प्रेत, भूत, पिशाच आणि असुरी शक्ती या दूर निघून जातात. त्या आपल्या घराकडे येतच नाही. कारण इथे बाबा शंख आहे विष्णूचा. विष्णूला सगळे घाबरतात की नाही? राक्षस. आणि शंकरांना सगळे पिशाच्च घाबरतात. आणि त्यामुळे नंदीच्या गळ्यामध्ये घंटा आहे आणि विष्णूच्या हातामध्ये शंख आहे. जाता जाता ही गोष्ट लक्षात ठेवा. अच्युतानंद गोविंद हे सांगितलं. या अध्यायाचं फलित हे सगळं आहे. नुसतं शंखाचं पाणी प्या यांनी सांगितलं इथे, मी तुम्हाला त्याचा विस्तार करून सांगितलं. शंखोदक जर का मुखामध्ये गेलं तर मुक्ती आहे बरं का. सगळ्यात शेवटी शाळीग्रामाचे तीर्थ मुक्ती देणारा आहे. आता त्यांनी काल सांगितलं की सगळ्यात आणखीन मंत्र जे श्रेष्ठ आहेत ते माझ्या मुखातून बाहेर पडलेली श्रीमद भगवद्गीता याचं पठण. शंकराचार्यांनी भज गोविंदम या अष्टकामध्ये एकच गोवाक्य सांगितलं, गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्रम. बस आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा, गेयम गीता नाम सहस्रम. काही नाही जमलं ना तर एक गोष्ट करा, गीता वाचा आणि विष्णूचं नाव सहस्रनाम घ्या. आणि ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, त्याच्या रूपाचं ध्यान करा, तरी तुम्हाला पुनरपी जननम हे चुकेल. म्हणून भगवद्गीता. त्यानंतर भागीरथी म्हणजे गंगा. आपल्या घरात गंगा असली पाहिजे. गंगा रोज आपल्या मुखामध्ये गेली पाहिजे. आणि गंगा आपल्याकडे असली पाहिजे म्हणजे हरिद्वारवरनं आणलेली असली पाहिजे तर उत्तमच. पण नसेल तर गंगा या नावाला एवढं सामर्थ्य आहे की आम्ही बाथरूममध्ये जरी आंघोळ करत असलो ना आणि भागीरथी भागीरथी हरगंगे म्हटलं ना, तर जे आमच्या कॉर्पोरेशनचं पाणी आमच्या बादलीमध्ये आलेलं आहे ना, त्या पाण्यामध्ये गंगा उतरते आणि आम्हाला गंगा स्नानाचं फल मिळतं.
हे गंगा इतकी श्रेष्ठ आणि पवित्र आहे आमच्या घरातनं. आणि या पुण्यामध्ये मी तुम्हाला अशी माणसं दाखवतो की जे हरिद्वारला दर 6 महिन्यांनी जातात, येताना 10-10, 5-5 लिटरचे कॅन भरून घेऊन येतात. रोज सकाळी पहिल्यांदा आचमन गंगेचं करतात, संध्याकाळच्या संध्येला पहिलं आचमन गंगेचं. अशी माणसं आहेत बरं पुण्यामध्ये. समजा बाहेर प्रवासाला गेले तर बाहेरचं पाणी चालत नाही, गंगेचं पाणी घेऊन जातात पहिला, म्हणजे दोष नाही कुठल्या पाण्याचा. अशी माणसं आहेत पुण्यामध्ये. तर रोज गंगा पान करावं, गंगा स्नान करावं, त्याचं खूप मोठं पुण्य आहे. त्याने आपल्या पापांचा नाश होतो. मी एक प्रयोग म्हणून असं केलं की या शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा मला खूप नाद, आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये मी त्याचा प्रचार प्रसार, त्याच्यावरही मी खूप प्रवचनं केली बऱ्याच ठिकाणी. तर त्या स्तोत्रांचं पठण घरोघरी व्हावं म्हणून मी 1-2 गोष्टी केल्या. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला प्रयोग म्हणून सांगतो मी. तर शंकराचार्यांनी केलं गंगा स्तोत्र, नर्मदा स्तोत्र आणि यमुना स्तोत्र, ही 3 स्तोत्र आहेत. लॅमिनेशन करता येतं. आता झेरॉक्स काढायची, एनलॉर झेरॉक्स काढा, म्हणजे आपण आंघोळीच्या वेळेला चष्मा घालत नाही ना, ते मोठं दिसलं पाहिजे. म्हटलं एनलॉर झेरॉक्स काढा, लॅमिनेशन करून टाका त्याला. बाथरूममध्ये ते स्तोत्र नेऊन टांगून ठेवा. त्याच्यावर कितीही पाणी उडाला, साबण उडाला तरी ते काही खराब होत नाही. आणि त्या गंगा स्तोत्रातला रोज 1 श्लोक म्हणून अंघोळ करा. आता गंगा स्तोत्र संपलं 8 दिवसांनी, ते बाजूला ठेवा. नर्मदा ठेवा, 8 श्लोक. नर्मदा संपली 8 दिवसांनी, यमुना ठेवा, ते 8 श्लोक झाले. पुन्हा गंगा ठेवा. त्या शंकराचार्यांनी असं प्रत्येक स्तोत्रामध्ये लिहिलंय की जिथे हे तुम्ही स्तोत्रातले श्लोक पठण कराल तिथे तुम्हाला गंगा स्नान, यमुना स्नान, नर्मदा स्नान घडेलच, परंतु दुर्गती न विद्येत, कधीही तुमची दुर्गती होणार नाही. म्हणजे रस्त्याने जाताना कुठेतरी ऍक्सिडेंट झाला आणि अंगावरनं गाडी गेली आणि मृत्यू आला, अशी दुर्गती तुमची कधीही होणार नाही जर का ही स्तोत्र म्हणून अंघोळ केली तर. असं ते स्तोत्रातच दिलेलं आहे त्यांनी. आणि अन्नपूर्णा स्तोत्र असंच लॅमिनेशन करून आपल्या किचन ओट्यावरती लावा. तिथे लावून रोज 1 श्लोक म्हणा ना, पोळी करताना, भाजी करताना, काय कुकर लावताना. पण फक्त एवढी एकच गोष्ट करा की अन्नपूर्णेचं स्तोत्र म्हणून केलेला स्वयंपाक हा सिरियल बघताना खाऊ नका, नाहीतर विपरीत परिणाम होईल ना. इकडनं पॉझिटिव्हिटी तिकडनं निगेटिव्हिटी, म्हणजे एकदमच लाईट लागायचं त्याच्यामध्ये. तसं नको. तर मग सेवन ते अन्न प्रसाद म्हणून करा, तुम्ही अन्नपूर्णेचा प्रसाद म्हणून करा. अशी गोष्ट तुम्ही करू शकता. कुठे कुठे आपल्याला परमार्थ करता येईल, कुठे कुठे पुण्य मिळवता येईल, याचा एक विचार जीवनामध्ये. थोडक्यात या सगळ्याचा विचार आपण या अध्यायामध्ये करतो आहोत. म्हणून आपल्या हाताने आपण दान करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याला दान करायला सांगणं ते अत्यंत चूक, त्याचं आपल्याला फल नाही मिळत. लोक म्हणतात आमचे वडील गेले, त्यांच्या श्राद्धाच्या ऐवजी आम्ही एखाद्या संस्थेला 10,000 रुपये देणगी दिली. असं श्राद्ध संपन्न होत नाही. दानाचं फल वेगळं आहे आणि श्राद्धाचं फल वेगळं आहे. आणि काही वेळेला तर काही महापुत्र असे महाभाग आहेत की वडिलांनीच ठेवलेले 5-7 लाख रुपये जे असतील त्यातले 2 लाख रुपये संस्थेला दान देतात. म्हणजे आपल्या पदार्थ काहीच गेलं नाही, त्यांचेच पैसे दान देऊन टाकले. अहो आम्ही त्यांचेच पैसे दिले, म्हणजे मला श्राद्ध करायला नको. पण असं दान देऊन जर का श्राद्ध संपन्न होत असतं तर आपल्याकडे सुवर्णदानापासून व्यवस्था आहे. केव्हाच सांगून ठेवलं असतं शास्त्राने की 1 किलोभर सुवर्ण देऊन टाका, परत श्राद्ध करूच नका. असं नाही होऊ शकत. त्याचा याची तुलनाच होऊ शकत नाही. श्राद्ध हे श्राद्ध आहे, दान हे दान आहे. म्हणून दानाचं फल वेगळं, श्राद्धाचं फल वेगळं. म्हणून याची देही याची डोळा, माझ्या हातून मी दान दिलं पाहिजे आणि माझ्या हाताला दान देण्याची सवय ही लागावी. म्हणून मी तुम्हाला तो परवाच्या दिवशी डब्बा सांगितला घरामध्ये, अतिशय करण्यासारखा आहे. आमच्याकडे लहान मुलाला सुद्धा देवाच्या दर्शनाला घेऊन जातात ना, वडील पटकन खिशातनं पैसे काढतात, ते छोट्या मुलाच्या हातात देतात, अरे तू टाक. म्हणजे त्याला लहानपणापासून सवय लागते. असं जर का कुठे वडिलांबरोबर आईबरोबर गेला असेल तर देवळामध्ये आणि वडिलांनी पैसे कधी दिले असतील टाकायला, तर त्या बाळाला लहानपणापासून सवय राहते, तो बरोबर पैसे टाकतो. कारण देवाला, राजाला, ब्राह्मणाला कधीही रिक्त असताना नमस्कार करायचा नाहीये. पोथी पुराण, रिक्त असताना नमस्कार नाही करायचा. अशा काही काही जागा आहेत. म्हणून आपल्याला दान करण्याची सवय पाहिजे आणि आपल्या हातून दान केलं पाहिजे. आणि जो सत्पुत्र, जो मुलगा आपले आई वडील जिवंत असताना त्यांच्याकडनं दान धर्म करवून घेतो, तोच खरा सत्पुत्र मानावा. म्हणून आपल्या वडिलांची 60 शांत करावी, आपल्या वडिलांची 70 शांत करावी, 75 शांत करावी, सहस्रचंद्र दर्शन शांत करावी.
का सांगितलं शास्त्रांनी? कारण या निमित्ताने केवळ हा धार्मिक सोहळा म्हणून नाही आहे, तर त्या शांतीमध्ये त्यांचं कौतुक तर होतच, त्यांच्या करता म्हणून काहीतरी केलं जातं, ही दुसरा भाग, व्यावहारिक भाग. तिसरा भाग असा आहे की त्यांच्या हातून काहीतरी दान धर्म होतो आणि ते पुण्यवान होतात. आणि मी कालच तुम्हाला सांगितलं की आपल्या घरातली सर्वश्रेष्ठ वयाने मोठी असलेली व्यक्ती जेव्हा पुण्यवान होते तेव्हा आपल्या घरातला सगळ्यात नातू पंटू जो आहे तो पुण्यवान होतो. नेमकी उलटी घटना होते की पंटवाचं खूप कौतुक होतं, बिचारा आजी आजोबांकडे कोणी लक्षच देत नाही. पण वस्तुतः असं आहे की जेवढे पितर आणि जेवढी वृद्ध माणसं जेवढी पुण्यवान होतील तेवढी खाली पुण्य हे उतरत जाईल. कारण पाणी हे नेहमी कसं आहे, उतारावर वाहत येतं. म्हणून आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं पुण्य वाढावं असं ज्यांना वाटतं ना, त्यांनी या सगळ्यासाठी सत्तरी शांती, सगळ्या शांती केल्या पाहिजेत. दर 5 वर्षांनी एक शांत आहे, 50 पासून पुढे 100 पर्यंत. कोणाच्या किती होतील हे त्याला माहिती, बाकी कोणाला माहीत नाही. पण जेवढा शक्य असतील तेवढी तरी करा, कारण त्या प्रत्येक शांतीमध्ये दानाचा संकल्प आहे. आणि मी जे तुम्हाला काल दान द्यायला सांगितलं ना, ते काय अमावस्येचं, या शांतींमध्ये दशदानं द्यायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं गो म्हणजे गाय, भू म्हणजे जमीन. आता आपण गाय आणि जमीन देऊ शकत नाही, त्याच्याऐवजी द्रव्य द्या. त्याच्या पुढची दानं काय आहेत? तिल म्हणजे तीळ तर दान देऊ शकतो. आज्य म्हणजे तूप, वासो म्हणजे वस्त्र, धान्य, गुळ गुडानिच, रौप्य म्हणजे चांदी, लवण म्हणजे मीठ. गोभू तिल हिरण्य आज्य, वासो धान्य गुडानिच, रौप्यम आणि लवणम अशी 10 दानं आहेत. ही 10 दानं या आतुर अवस्थेमध्ये जेव्हा आपण वृद्धापकाळामध्ये पोचतो तेव्हा ही 10 दानं आपल्या हातून व्हावीत आणि केली पाहिजेत, याची व्यवस्था या शांतीमध्ये केलेली आहे. तुम्ही जर काही शांत केलीत तर ही 10 दानं त्या शांतीमध्ये आहेतच, त्याचा संकल्पच होतो. तर या 10 दानांचं पुण्य हे विशेष रूपाने आपल्याला परलोकी उपयोगी पडतं. म्हणून या शांतींचाही विचार करणं खूप आवश्यक आहे. म्हणून जो सत्पुत्र आपल्या वडिलांचं पुण्य वाढेल, आईचं पुण्य वाढेल असा विचार करतो तोच खरा सत्पुत्र आहे. आणि म्हणून अशा शांती ज्यांच्या संपन्न होतात, ज्यांच्याकडनं दान धर्म संपन्न होतो, त्यांचं इहलोकातील जीवन तर धन्य होतच होतं आणि परलोकही त्यांचा सुखकारक होतो. कारण त्यांच्याकडनं हे पुण्य जमा होतं ना. कारण त्यांनी संसार करत असताना त्यांचं पुण्य मायनस झालेलं असतं है ना. गृहस्थ आश्रमामध्ये पहिल्यांदा ब्रह्मचारी आश्रम होता तेव्हा त्यांनी सगळं मिळवलेलं असतं, मी अधिक सगळं काही मिळवलं. पण जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट झाले तेव्हा काय केलं, मिळवलेलं सगळं पुढच्या पिढीला मायनस झालं. पुन्हा मिळवायची एक संधी केव्हा आहे, वयाच्या 50 पासून पुढे पुण्य जमा करायचं. म्हणून या शांतीची योजना आहे. आणि या शांतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मंत्राचं हवन आहे, त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृताद. मग त्रिअंबक म्हणजे 3 डोळे, अंब म्हणजे डोळे, 3 डोळ्याच्या शंकरांचं ध्यान आम्ही करतो किंवा त्यांची पूजा करतो. यजामहे ते शंकर आमच्या जीवनामध्ये सुगंधिम, आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे आम्हाला चांगली तृप्ती देवोत. आणि असं म्हटलेलं नाही की भोग भोगू नका, कशाला तुम्ही भोग भोगता असं अजिबात ते म्हणत नाहीत. सुगंधिम पुष्टिवर्धनम, उत्तम भोग भोगा जीवनामध्ये की तुमचं समाधान होईल. पुष्टिवर्धन म्हणजे ते तुम्हाला सुगंध आणि पुष्टिकारक होऊ देत, पण मात्र एक दिवशी येऊ दे असा. पुढच्या चरणामध्ये आलं उर्वारुकमिव बंधनात. उर्वारुक म्हणजे काकडी किंवा टरबूज. हे जेव्हा झाडावरती परिपक्व होतं ना तेव्हा शेतकऱ्याला ते ओढून तोडावं लागत नाही, तर ते पिकल्यानंतर आपोआप वेगळं झालेलं असतं, खाली पडलेलं असतं आणि ते उचलून आणावं लागतं. म्हणून या उर्वारुकाची इथे उपमा दिली, उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृतात. हे जीवन माझं जेव्हा संपेल तेव्हा तुझ्याच कृपेने माझं असं जीवन संपू दे, उर्वारुकासारखं माझं जीवन संपू दे की मला इथून जाताना वेदना 100 विंचू चावल्यासारख्या कशाला वेदना व्हायला पाहिजे. प्राण जाताना आनंदाचा सोहळा, मृत्यू सर्वांग सोहळा आहे ना. धन्य निर्माल्याची कळा, मृत्यू सर्वांग सोहळा अशी अवस्था होऊ दे. म्हणून संतांच्या करता आणि सत्पुरुषांकरता मृत्यू हा सुद्धा सोहळा असतो.
आणि सांसारिक आसक्त लोकांकरता ते दुःखदायक असतं. वस्तुतः संतांकरता आणि सत्पुरुषांकरता ते भगवंताला भेटायला चाललंय हा त्यांच्या मनामध्ये आनंद असतो. त्यामुळे उर्वारुकासारखं त्यांचं जीवन. म्हणून आमच्या जीवनामध्ये परिपक्वता कशी येईल, आमचं उर्वारुकासारखं जीवन कसं परिपक्व होईल. एखादा आंबा जो पिकतो झाडावरती त्याचा रंग कसा आहे मला तुम्ही सांगा. आंब्याचा रंग आणि संन्याशाच्या कापडाचा रंग सेम आहे की नाही मला सांगा. म्हणजे तो संन्यस्त अवस्थेमध्ये जेव्हा तो फळ येतं तेव्हा ते ताबडतोब गळून पडणार आहे. म्हणजे हीच विरक्ती. म्हणून चिक्कूच्या बीसारखं संसारामधनं विरक्त व्हा, सीताफळाच्या बीसारखं विरक्त होऊ नका, हे इथे सांगायचं. म्हणून ही तयारी आपल्याला या शांतींनी करायची आहे वयाच्या 50 पासून पुढे. म्हणून या सगळ्याचा विचार करा. एकंदरीत आपले आई वडील, मागची पिढी कशी पुण्यवान होईल याचा विचार करा. आणि आणखीन काय काय दानं करून घेऊ शकतो आपण या व्यतिरिक्त, तर कायम लक्षात ठेवा की कोणालाही तीळ दान द्यावेत, लोखंड दान द्यावं, सुवर्ण दान द्यावं, कापूस दान द्यावा, है ना, त्यांनी आपली पुण्य वाढतात खूप. त्यानंतर मीठ दान द्यावं, त्यानंतर कुठलंही धान्य दान द्या. मी तुम्हाला सांगितलं काल अमावस्याला धान्याचं करा, त्याच्यामध्ये तुम्ही हे दान ऍड करू शकता बरं का कालच्या अमावस्यामध्ये. त्यानंतर गाय दान देऊ शकता. ही दानं अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे. तिळ दान देणं, लोखंड, कापूस, सुवर्ण, मीठ आणि धान्य. कापसाचं हे द्या, कापसापासून बनवलेलं वस्त्र, कॉटनचं, कॉटन किंग म्हणजे प्युअर कापसाचं असं. ही अष्टदानं करणारा मनुष्य या दानापासून महापातकाचा नाश होऊन जातो. मरणकाली तर ही दानं अवश्य करून घ्यावीत. त्यानंतर या तिळाला का महत्व आहे हे तुला माहिती का? कारण हे तीळ श्राद्धाला पण वापरतात, हवनाला पण वापरतात. कारण हे जे तीळ आहेत हे तीळ माझ्या घामापासून उत्पन्न झालेले आहेत असं विष्णू म्हणतात. काल आपण ऐकलं शंकरांच्या घामापासून कोण निर्माण झाला? वास्तुपुरुष. आणि आज विष्णू काय म्हणतायत की माझ्या स्वदेहाच्या घामापासून, स्वेदापासून तीळ निर्माण झालेले आहेत. आणि हे तीळ निर्माण झालेले अशा प्रकारच्या तीळदानापासून असुर, दानव आणि दैत्य हे सगळे तृप्त होतात. त्या तिळाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक काळे तीळ आहेत, एक पांढरे तीळ आहेत आणि एक कपिल वर्णाचे तीळ आहेत, म्हणजे भुऱ्या रंगाचे तीळ आहेत. हे 3ही प्रकारचे तीळ कायिक, वाचिक आणि मानसिक असं 3ही प्रकारच्या पापांचा नाश करतात. म्हणून तिळदानाला फार मोठं महत्व आहे. आपण तिळदान केव्हा करतो माहितीये? तिळदान आपण केव्हा करतो? तिळगुळ घ्या, गोड बोला, आहे ना. वर्षातनं प्रत्येकाला तीळ दान देण्याची संधी कशी उत्सवामध्ये दिलेली आहे बघा आपल्याला. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जो विचार केलाय तो कसा केलाय बघा. बरोबर आपल्या हातून तीळ दान दिले जातात एकमेकांना. एकमेकांचं पुण्य त्या तिळाने वाढतं, पाप नाहीसं होतं. तर ह्याच्यामध्ये हवन पण तिळाचं महत्वाचं आहे. हवनाला सर्वसाधारणपणे आम्ही जे तीळ वापरतो ते काळ्या रंगाचे वापरतो, तांबड्या रंगाचे वापरतो. आपण खायला जे तीळ वापरतो ते पांढऱ्या रंगाचे वापरतो, म्हणजे जे भुऱ्या रंगाचे आहेत ते. आणि औषधाकरता सुद्धा जे तेल काढलं जातं ना, तीळ तेल, हे काळ्या रंगाच्या तिळाचंच काढलं जातं, कारण त्याच्यात तेल जास्ती असतं. बघा ना तुम्ही, टप्पोरा असतो एकदम असा तीळ तो. आम्ही हवन सुद्धा करताना ना असे तडातड ते उडत असतात आणि त्यातनं काळा धूर बाहेर पडत असतो. जिथे ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये तिळाचं हवन होतं ना, त्या जागेचं, जमिनीचं पाप नाहीसं होतं, लक्षात ठेवा. कारण जमिनीला जडत्व कसलंय माहिती आहे? तुम्ही कितीही जड वस्तू जमिनीवर ठेवा, त्याचं नाही तिला ओझं काही वाटत. पाप भूमी से भारी, लक्षात ठेवा. कलंक काजल से कारी, पाप भूमी से भारी. कलंक हा काजळापेक्षा सुद्धा काळा आहे आणि पाप हे भूमीपेक्षा सुद्धा भारी आहे. म्हणून भूमी कशाने जड होते? पापाने होते. आणि जर का आपल्या घरातली जमीन किंवा आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीन, त्या वास्तूमधलं, जमिनीतलं जर का पाप नाहीसं व्हायचं असेल ना, तर तुम्ही काळ्या तिळाला तूप लावा आणि त्या तिळाचं हवन भरपूर घाला. त्यांनी होईल काय?
तीळ जळत असताना काळा धूर निघून जातो बाहेर, म्हणजेच तुमचं पाप निघून गेलं आणि तिळाचं भस्म राहतं, ते पांढऱ्या शुभ्र रंगाचं राहतं, म्हणजे पाप नाहीचं होतं. यज्ञ करणाऱ्याचंही पाप नाहीचं होतं आणि स्थानाचंही पाप नाहीचं होतं. म्हणून काळ्या तिळाचं महत्व आहे. श्राद्धाला तीळ वापरतात, कारण का आता हे सगळं विष्णूंपासून निर्माण झालेत ना, त्यामुळे त्याला तसं महत्व आहे. स्वहस्ताने जमिनीसह वर्तमान लोखंडाचं दान जर का केलं तर यमाच्या सीमेजवळ आपल्याला सीमा उल्लंघनाला वेळ लागत नाही, आपण सहजगत्या पलीकडे निघून जातो आणि यमदूतही आपल्याला पीडा करत नाहीत. लोखंड दानाचं महत्व सांगतात. हल्लीच्या काळामध्ये लोखंड दान द्यायचं म्हणजे काय, स्टील हे लोखंडच आहे ना शेवटी. लोहदान अवश्य करावं. त्यानंतर उरण, शामसूत्र, शुंडामर्क, उदुंबर, शेषंबल असे यमाचे दूत आहेत आणि हे संतुष्ट व्हावेत म्हणून लोहदान करायचं. हे सगळे दूत संतुष्ट होतात. भगवान सांगतात की हे गरुडा, दानांमध्ये उत्तम दान कोणतं आहे ते मी तुला सांगतो, की जे दान केलं असता भुवरलोक, स्वरलोक आणि मनुष्यलोक या सगळ्या ठिकाणचे सर्व लोक सुख पावतात. असं जर का, किंवा ब्रह्मा इत्यादी देव, ऋषी, धर्मराजा इत्यादी त्यांचे सभासद हे सर्व संतुष्ट होतात, ते एकमेव दान असं आहे, ते दान म्हणजे सुवर्ण दान. आपल्या 9 ग्रहांच्या पैकी जर का बृहस्पती म्हणजे गुरुची जर का पीडा असेल ना, तर सुवर्ण दान द्यायला सांगितलं. प्रत्येक ग्रहाचा धातू सुवर्ण आहे. प्रत्येक ग्रहाच्या याला प्रतिमा किंवा त्याचं सुवर्णदान सांगितलंच आहे, पण गुरुचा धातू आहे सुवर्ण. आणि सोनं हे आपल्या शरीराला सुद्धा आवश्यक आहे. मला ही गोष्ट एक अत्यंत खरी वाटते की म्हणजे सोनं हे पापनाश करणार आहे. एक उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला की बऱ्याच लोकांच्या हातावर सोन्याचे दागिने घातले, मनगटावर, हातावर, की त्या अंगठीच्या भोवती आहे ना काळं निळा घाम यायला लागतो आणि ती काळं निळं पडती तिथली त्वचा. तो होतं काय, सुवर्णाचा नैसर्गिक गुणधर्म असा आहे की सुवर्ण हे शरीरातली घाण जी आहे ना ती ओढून घेतं बाहेर. म्हणून जन्माला आलेल्या मुलाला जातकर्म संस्कार जो सांगितला आहे, नालच्छेदन करण्यापूर्वी आईच्या पोटातून बाळ बाहेर आल्याबरोबर त्याची नालच्छेदन कापण्यापूर्वी मध आणि सुवर्ण एकत्र ओघाळून त्याच्या जिभेवरती चाटवायला सांगितलेलं आहे. हे जेव्हा मध आणि सुवर्ण त्याच्या शरीरामध्ये जातं त्यावेळेला ते पहिलं काम करतं की आईच्या पोटामध्ये जेवढी घाण त्याच्या पोटामध्ये गेलेली आहे ती सगळी बाहेर त्याचा निचरा होऊन जातो, त्याचं शरीर स्वच्छ होतं. आणि म्हणून पुढे वर्षभर सोनं ओघाळून द्यायचं मुठीमध्ये त्या बाळाला, अशी परंपरा आहे. आणि आपण सुद्धा सोन्याचे दागिने, सोनं हे अंगावर का घालतो, आपल्याला आरोग्याला आवश्यक आहे म्हणून, कारण सूर्याचाही परिणाम सोन्यावरती होतो आणि ते आपल्या शरीराला आवश्यक आहे म्हणून आपण सुवर्ण घालायचं. मग सुवर्ण आपल्या शरीराला आवश्यक आहे म्हणून उगाच ठोकळा घालण्यापेक्षा त्याचे चांगले दागिने केले आणि घातले, कारण ते आपल्याला आवश्यक आहे. असं सुवर्णाचं महत्व आहे. म्हणून सुवर्ण पाप नाहीसं कसं करतं ते मी तुम्हाला सांगितलं, की म्हणून सुवर्ण दानाला महत्व आहे. तर म्हणून प्रेताचा उद्धार व्हावा म्हणून सुवर्णदान द्यावं. मग तो सुवर्णदानाचं त्याला फळ मिळतं. मीठ दानाचं तर फळ मिळतं, सांगितलंच मी तुम्हाला. लोखंड, मीठ, तांदूळ, जव, गहू, मूग, उडीद, कांग, हरभरे ही 7 धान्य अशी सांगितलेली आहेत की ते धान्यामध्ये त्याचं दान करावं. त्यानंतर जमीन दान देण्याचंही महत्त्व आहे. अनेक प्रकारचं पुण्य हे जमीन दान दिल्याने मिळतं. त्यानंतर भगवान सांगतात की ही गरुडा, बाकी सर्व सांगितलेली दाने अतिशय अल्प फलं देणारे आहेत. पृथ्वीदान हे सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून ब्राह्मणाला भूमिदान करावं आणि त्या भूमिदानाचं फल विशेष सांगितलेलं आहे. कारण भूमीचा, पृथ्वीचा पती साक्षात मीच आहे, ती माझीच पत्नी आहे. म्हणून समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. आणि म्हणून पृथ्वी ही माझीच अधिष्ठात्री आहे. पृथ्वीचं दानाचं महत्व आहे. आणि ज्यांना लोकांना पृथ्वीदान करणं शक्य नाही त्यांनी गोदान करावं. ते पृथ्वीदानाचं पुण्य गोदानामध्ये मिळतं. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो, पृथ्वीदान करणं, गोदान करणं आणि कन्यादान करणं ही तिन्ही पुण्य सारखी आहेत. कन्यादानाचं जसं फल आहे तसंच पृथ्वीदानाचं फल आहे, तसंच गायदानाचं फल आहे.
म्हणून तिन्ही दानं सारखी म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर 8 दानं सामान्यतः रुद्रधेनू, त्यानंतर आता 4-5 गायी ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या गायी आहेत. अंतकाळी दानांमध्ये या ज्या गायी आहेत त्याच्यामध्ये रुद्रधेनू म्हणजे भगवान श्री रुद्र हे मृत्युंजय आहेत आणि मृत्यूचं दुःख नाहीसा व्हावं म्हणून रुद्र रूपी गवा किंवा रुद्रधेनू गाय दान द्यावी, म्हणजे त्याला रुद्रधेनू असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ऋणधेनू. ऋणधेनू म्हणजे काय, आयुष्यात कोणाची जर का ऋणं घेतलेली असतील आणि ती फिटलेली नसतील तर त्याच्याकरता ऋणधेनू दान करावी. त्यानंतर त्याच्या पुढे आहे मोक्षधेनू म्हणजे मोक्ष मिळण्याकरता दिलेली मोक्षधेनू. त्याच्या पुढची आहे वैतरणी धेनू म्हणजे काल आपण ऐकली नदी, ती वैतरणी तरुण जाण्याकरता दिलेली वैतरणी धेनू. अशा रीतीने एकंदरीत 5 गायी दान कराव्यात मृत्यू येण्यापूर्वी किंवा समजा मृत्यू झाल्यानंतर कराव्यात. 5 गायी तरी कमीत कमी एक तरी गोदान करावं व्यवस्थितपणे. आता ज्यांना गोदान करणं शक्य नाही ही लोक काय करू शकतात. समजा आम्हाला गोदान करणं शक्य नाही, आता हल्लीच्या काळामध्ये कुठली तरी जर्सी गाय आणून दान देण्यात काही मतलब नाही. आता सगळीकडे जर्सी गायीच्या दुधाने काय होतं हे सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. सगळ्यांना डायबिटीस होतोय तो त्या जर्सी गायीच्या दुधानेच होतोय. आणि आमचे तर ते गो संरक्षक जे लोक आहेत ना ते जर्सी गायीला पूतना असं म्हणतात. हे पूतना आम्ही दूध पिलाने केले आहे, तर तिला माता नाही म्हणत, ते तिला पूतना म्हणतात. आणि जी देशी गाय आहे हिंदुस्थानी भारतीय वंशातली गाय, ज्याला गीर वगैरे गाय किंवा ह्या ज्या जातींची गाय आहे, किल्लारी गाय, पांढरे बैल असतात ना ते आपले सगळ्या देशी गायी ज्या आहेत भारतीय वंशातल्या, त्या गायीचं जर का दान करायचं म्हटलं ना तर ती गाय विकत घेणं आणि दान देणं हा सगळा मुश्किल गोष्ट आहेत सध्या. तर आपल्याला जर का गाय दान देणं शक्य नसेल तर जिथे गोशाळा असेल त्या ठिकाणी एक जण मला म्हटला मी गाय दत्तक घेऊ का, तर मी त्याला ताबडतोब शब्द सांगितला, म्हटलं तू गायीला काय दत्तक घेणार, त्यापेक्षा तू असं त्या याच्या पत्रामध्ये लिही की मी गायीचा दत्तक पुत्र होऊ इच्छितो, मी गायीचा दत्तक पुत्र होईन आणि मी माझ्या आईला सांभाळेन असं म्हटलं. तिथे बदल कर त्या वाक्यामध्ये. आणि त्याने खरंच केलं तसं. त्याने आधी लिहिलं होतं मला दत्तक गाय घ्यायची आहे, तुमच्याकडे व्यवस्था आहे का. म्हटलं अरे हे खोड बाबा, आपण कसलं दत्तक घेतो गायीला, काय आपलं सामर्थ्य आहे. 33 कोटी देव जिच्या शरीरामध्ये राहतात तिलाच आपण सांभाळायचं, आपलं काय सामर्थ्य आहे, अरे ती सांभाळते आपल्याला. म्हणून दत्तक पुत्र हो. आणि मग त्या गायीचा संपूर्ण वर्षभराचा खर्च करावा. मी म्हणतो संपूर्ण गायीचा उदंडा हयात खर्च करावा, काही हरकत नाही. ज्याला जसं जमेल तसं. गायीला औषध लागतं, पाणी लागतं, डॉक्टर लागतात, गवत लागतं, सगळं लागतं. आता कित्येक गोशाळा आपल्या पुण्याच्या चहूबाजूला आहेत की ज्यांनी केवळ हिंदुस्थानी वंशाच्या गायीला पाळलेल्या आहेत. 100 गायी आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमच्या सहकारनगरमध्ये राहणारे नव्हे तर आमच्या अगदी जवळ राहणारे, मी तुम्हाला नाव सांगत नाही, त्यांची मोठी इथे शिवापूरला जमीन मोठी, किती एकर जमीन, 55 एकर जमीन. मोठी डोंगराला लागून असे मोठी जमीन, खाली ओढाबिडा सगळं असं छान, वडाचं झाड वगैरे सगळं अगदी उत्तम, शेतीविधी सगळं, पाणी बिणी उत्तम. तर ते जरा मी त्यांना म्हटलं, मी त्या भूमिपूजनाला गेलो, त्यांनी जमीन घेतली तेव्हा मध्ये म्हटलं चला भूमिपूजन करूया. मग भूमिपूजनाला मी तिथे गेलो, त्या वडाच्या झाडाखाली सगळं भूमिपूजन. म्हटलं साहेब आता याच्यामध्ये एवढं काय काय तुमचं प्लॅन आहे म्हटलं, पुढे काय बिल्डिंग बांधायची, शेती करायची का काय करायचं. ते मला काय म्हटले की मी म्हटलं इथे शेळ्या आणणार आहे 100 जातीच्या, आणि शेळ्यांची पैदास आणि बोकडांची पैदास करणार आहे, कारण त्यांना संपूर्ण जगामध्ये मागणी खूप आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जातीचे उत्तम असे तगडे बोकड तयार करणार आणि ते इच्छा दिवशी विकणार. इच्छा आधी म्हणजे लाखो रुपये त्याची किंमत येते. अशा तऱ्हेने त्यांनी मला काही काही सांगितलं. म्हटलं हे बा तुम्ही साहेब हे सगळं करा, म्हटलं तुमची आवड आहे, कोंबड्या पाळा, बकऱ्या पाळा, सगळं करा तुम्ही. ह्या सगळ्या बकऱ्यांमध्ये तुम्ही 100 बकऱ्या पाळणार नाही, ते त्या 100 बकऱ्यांमध्ये फक्त एक 5-6 किंवा 10 गायी ठेवून द्या म्हटलं. त्यांचं दूधही तुम्हाला नाही मिळालं तरी चालेल. भारतीय वंशाच्या 10 गायी तुम्ही इथे आणा आणि ठेवा त्याच्यामध्ये. आणि म्हटलं त्या त्यांच्याबरोबर गुण्या गोविंदांनी राहतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी काय केलं, त्या शेळ्या आणायच्या राहिल्या होत्या, आधी त्यांना गायी मिळाल्या म्हणून त्यांनी आधी गाय घेऊन आले. म्हटलं चला गायीपासून आधी सुरुवात करूया आपल्या जागेत, मग शेळ्या आणू. त्यांनी मोठा तो तलाव त्या शेळ्यांकरता गोठे बिठे सगळं तयार केलं होतं. आता फक्त शेळ्या त्या
याच्यामधनं उत्तर प्रदेशामधनं येणार होत्या, एवढाच विषय बाकी होता. आणि त्याच्या आधी एक 15-20 दिवस गायी आल्या, त्या 10 गायी आल्या, त्या गुजरातमधनं आल्या, सगळ्या तांबड्या रंगाच्या गीर गायी आणि कॉन्क्रीज गायी त्या पांढऱ्या त्या आल्या. आणि त्या शेतामध्ये वगैरे सगळीकडे त्या फिरायला लागल्या. त्या ह्याच्यामध्ये एक 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, त्या माणसाला कशी बुद्धी फिरली माहीत नाही, त्यांनी हे शेळ्या पालन आणि कुक्कुट पालन बंदच करून टाकलं. तर म्हटलं सगळं JCP फिरवून टाका म्हणे या सगळ्या शेळ्याच्या गोट्यावरती. मला इथे म्हणलं आता एकही शेळी पाळायची नाही, एकही कोंबडी पाळायची नाही, मला गायी पाळायच्या आहेत. आज त्या गोशाळेवरती 170 गायी आहेत, 170 गायी आहेत. आणि त्यांतल्या एकाही गायीला दोरी बांधलेली नाही, सगळ्या मोकळ्या सोडलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये. मला तुम्ही सांगा, अशी जी कार्य करणारी माणसं आहेत, त्या अशा गोशाळेला जाऊन तुम्ही जर का एखाद्या गायीचा संपूर्ण खर्च केलात तर काही हरकत नाही ना, तुम्हाला गोदान केल्याचंच पुण्य मिळेल. 5 गायींचा खर्च करा, मी म्हणतो पंचगोदाना सांगितलेत तर असं करू शकतो आपण. तर किंवा त्याहीपेक्षा स्वस्त उपाय तुम्हाला सांगतो की गायीच्या पासून निर्माण होणारे अनेक प्रोडक्ट आता बाजारामध्ये विक्रीला आहेत. आपण टूथपेस्ट वापरण्यापेक्षा गोदंतमंजन वापरा ना, साधं आणि सोपं. ते जे दंतमंजन आपण 10-20 रुपयाला 50 रुपयाला घेतो ना, त्यातले 50 रुपयामधले कमीत कमी 20 रुपये तरी गाईला मिळतात की नाही. म्हणजे आपल्या 50 रुपयातले 20 रुपये गाईला जमा होतात. तुम्ही गाईचं तूप आणा नाकात घालायला, स्वच्छ शुद्ध मिळतं नस्य करण्याकरता. गाईच्या गोमूत्रापासून कर्णबिंदू मिळतं औषध, नेत्रबिंदू औषध मिळतं. घाला डोळ्यामध्ये गोमूत्र, त्याने तुम्हाला आरोग्यही मिळेल. आणि तुम्हाला विशेष रूपाने सांगतो की मी स्वतः बघून आलेलो आहे. गुजरातला बलसाडच्या पुढे थोडंसं सुरतच्या अलीकडे एक कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि ते कॅन्सर हॉस्पिटल, त्या कॅन्सर हॉस्पिटलचं नाव आहे पंचगव्य कॅन्सर हॉस्पिटल. तिथे कुठल्याही रुग्णाला कुठलंही मेडिकल औषध दिलं जात नाही. सगळे कॅन्सर पेशंट तिथे आहेत आणि सगळे गायीची सेवा करतात. आणि त्यांना फक्त शेण आणि गोमूत्रापासून बनवलेली औषधी त्यांना दिली जाते. तिथल्या एका कॅन्सर पेशंटने मला सांगितलं की कोणाला तरी असा एक अशी गायाचाच कॅन्सर झाला होता, इथे अशी गाठ काहीतरी झाली होती कॅन्सरची. आणि तो तिथे त्या याच्यामध्ये तपासायला आला. आम्ही गेलो होतो तिथे आश्रम बघायला, तो सगळा मी तिथलाही बघितला आहे. त्यानंतर पथमेडाला म्हणून आहे गुजरातमध्ये, तिथलाही आश्रम मी बघितला आहे. तर तिथल्या मला एका रुग्णाने असं मला सांगितलं की मी जेव्हा या आश्रमामध्ये आलो तेव्हा मला इथे गाठ झालेली होती आणि त्यांनी मला तपासलं सगळं आणि काही नाही म्हटलं, बसा म्हटलं तुमच्या खोलीत जाऊन. त्यांनी वस्त्र एक ताजं असं म्हटलं गरम गरम एक तांब्या भरून म्हणे मला फक्त एका गाईचं गोमूत्र त्यांनी आणून दिलं. आणि गेले 8 दिवस मला कुठलंही अन्न जात नव्हतं किंवा उलट्या होतं, सगळ्या गाठीमुळे काय मला सुचत नव्हतं. नंतर ते म्हटलं घटा मी ते गोमूत्र कसं तरी पिलं सगळं. ते संध्याकाळपर्यंत अशी घटना घडली की ती जी काही गाठ होती ती पूर्णपणे फुटली आणि सगळी त्याला उलटी होऊन ते सगळं बाहेर पडलं. संध्याकाळी तो मऊ भात जेवायला बसला. ते मला तिथल्या पेशंटनी सांगितलेले, केवळ गोमूत्र. म्हणून असं जिथे तुम्ही कार्य चाललेलं आहे ना, अशा गोसेवेला तुम्ही मदत जरी केली ना तरी गोदान केल्यासारखं. सगळ्यांना काही गाय दान 50,000 रुपयाची गाय घ्यायची आणि ब्राह्मणाला कोणाला तरी दान द्यायची, सगळ्यांना काही ही गोष्ट शक्य नाही. आणि 5 गायी घ्यायच्या म्हणजे 2 लाख रुपये पाहिजेत, 2.5 लाख रुपये पाहिजेत. तर 50,000च्या खाली गाय नाही मिळत कुठली. एक तो त्यांनी बैल मला दाखवला त्यांच्या गोशाळेमध्ये, 15 लाख रुपयाचा बैल आहे तो, देशी बैल. त्याला असं ते कानाला त्याचे हे केलेलं आहे, रजिस्टर आहे तो. पण मला घेऊन आला, मी त्याची पूजा केली ना त्या बैलाची, वृषभ पूजन 2 आणलेत त्यांनी मोठे बैल. त्याची पूजा करायला इथेच रजिस्ट्रेशन म्हणलं 15 लाख रुपयाचा बैल आहे म्हणा. कारण वंश सांभाळणं खूप महत्वाचं आहे. ज्यांच्याकडे गोशाळा आहे त्यांना तो आवश्यक आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही मदत करू शकता. हे गोदान आहे. मला गोदानाचं हे तुम्हाला सांगायचं होतं. तर तुम्ही गोदान करू शकता, त्याचं खूप मोठं पुण्य आहे. एका चांगल्या गाईचं जर का दान आपल्या हातून जर का आपण योग्य दिवशी योग्य ठिकाणी केलं तर 100 गाई दान दिल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणून केव्हा केव्हा गोदान करावं, तर आपण तीर्थयात्राला गेलो की गोदान करावं, संक्रांत येते त्यावेळेला गोदान करावं, अधिक महिना येतो त्यावेळेला गोदान करावं. अशा संधी आहे तुम्हाला गोदान करण्याची. त्यानंतर अपवित्र ठिकाणी आणि अपात्र व्यक्तीला कधीही गोदान करू नये. आलं का लक्षात? म्हणजे आपण गाय दिली आणि त्यांनी व्यवस्थित नाही सांभाळली
तर ती गायीचा आत्मा त्यालाही शाप देतो आणि आपल्यालाही शाप देतो. तू कोणाच्या घरात देऊन मला मानलं बाबा, असं होतं ना ते. त्यामुळे अपवित्र माणसाला, जो सांभाळणार नाही व्यवस्थित, अशा माणसाला गोदान देऊ नये. आणि एक गाय दान दिली ना की 2-4 जणांना ती विभागून देऊ नये. ए बाबा तुम्ही 4 जणांनी ही गाय घेऊन जा, असं नाही होऊ शकत. एक गाय एकालाच द्यावी. एक जर का गाय व्यवस्थित दान दिली तर 7 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो, एवढं एका गोदानाचं सामर्थ्य आहे. आणि वैतरणी नदी उद्धरून जाऊ शकते, हे त्याचं दुसरं फल आहे. आणि म्हणून मग अशी गाय तयार करावी, तिची पूजा करावी आणि व्यवस्थितपणे तिला सालंकृत गोदान करावं. आमच्या ते राजससाठी आम्ही दरवर्षी गोदान गोपूजा करतो आम्ही उत्सवामध्ये. सगळे दागिने करतात, गाईला चांदीचे करतात, पण करतात ते शिंगाचे दागिने, त्याला वरती ते खुरं, त्या गाईचं माप घेऊन आधी 15 दिवस ते सगळे दागिने करून मग त्या गाईला त्या दिवशी पूजेला आणून ते सगळे दागिने घालतात. तिला पायात ते हे काय त्याला म्हणतात ते घुंगरं तोडे सगळं घालतात आणि गाईचं पूजन करतात. तसं चालतं. हां, तसं झालं कॉन्ट्रिब्युशन असं करू शकतो, असं चालू शकेल. तर ह्या गायीची प्रार्थना करावी की या संसारातून माझा तो उद्धार कर, आणि म्हणून मी ही गाय दान दिलेली आहे. आणि त्या गायीच्या शेपटी धरून तिच्या मागणं चालावं. तिची शेपटी आपल्या डोक्यावरनं कायम फिरवावी बरं का. गायीची जी शेपटी असते ना तशी डोक्यावरनं आपल्या फिरवावी. आपल्याला कधीही कोणाची जरी दृष्ट लागली असेल, आणि पुन्हा एकदा सांगतो, निगेटिव्हिटी ती सगळी निघून जाते, पॉझिटिव्हिटी आपल्या डोक्यात येते. तिथे त्या केसांमध्ये सामर्थ्य आहे. गायीच्या अंगावरनं जरी आपण हात फिरवला ना तरी आपलं बीपी शांत होतं बरं का, बीपी नॉर्मल होतं. इतकं गायीचं फल आहे. आणि मी तुम्हाला माझा घडलेला एक किस्सा सांगतो की मी त्या पथमेड्याला, आम्ही त्या गायींच्या मध्ये गेलो होतो. किती गायी आहेत पथमेड्याला? तर 20,000 गायी आहेत बरं का, 20,000. अशा एवढा मोठा गायींचा मोठा प्रकल्प आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, 20,000 गायींपैकी अशा 100-100, 150-150, 200 गायींचे गट केले मोठ्या कंपाऊंडमध्ये. त्या गायी आहेत आणि त्या गायींना सांभाळण्याकरता 2-2, 3-3 कुटुंब ठेवले. म्हणजे त्यांची ती राजस्थानी गुजराती माणसं तिथे ठेवली. ते 24 तास अशी माणसं आहेत बिहारमधली, गुजरातमधली, की ते स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्या गायींना देऊन टाकतात. काय नाही, हमें गैया को संभाल नाही आहे, खाली हमारा जन्म ही इसलिए गौ माता के लिए, असं म्हणतात ते. तर ते तिथे होते आणि त्या संपूर्ण गायींच्या कुठं बांधलेलं नाही त्यांना. त्याच्यामध्ये एक वडाचं झाड होतं आणि त्याला पार होता. तर आम्ही आपले ब्राह्मण, आम्ही जाता काय केलं, आम्ही तिथनं गेलो, त्या वडाच्या झाडापाशी चालत चालत गेलो. तर आम्ही जेव्हा चालत चालत त्या वडापाशी गेलो तर गाई लांब होत्या, माझ्या काही जवळ नव्हत्या तिथे. पण त्या वडाच्या झाडाखाली आम्ही बसलो. मी बसलो एका वडाच्या झाडाखाली, दुसऱ्या झाडाखाली दुसरे बसले, तिसरे. आणि आम्ही बसून विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य म्हणायला सुरुवात केली. या ज्या सगळ्या गायी आजूबाजूला होत्या की नाही, 200-400 गायी होत्या. या सगळ्या एक आली, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली. भीती वाटायला लागली, कारण ते कुठल्याही कोणाला बांधलेलं नाही ना. त्या सगळ्या अशा जवळ 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 यायला लागल्या. आणि जेव्हा ते आमचं विष्णू सहस्रनाम अर्ध्या तासांनी संपलं, पाऊण तासांनी, त्यावेळेला अशी परिस्थिती होती, माझ्या त्या चारही बाजूला त्या पाराच्या सगळ्या गायी अशा एकला टिकून अशा उभ्या होत्या आणि सगळ्यांचे कान असे होते. तर ते विष्णू सहस्रनाम ऐकत बसल्या होत्या त्या गायी सगळ्या. आणि एक मर्यादा म्हणजे एक असा राऊंड काढावा भोवती, त्याच्या पुढे त्या आल्या नाही, तिथपर्यंतच त्या आल्या. माझा आवाज त्यांना पोचेल एवढाच त्या उभ्या होत्या. मी जसं विष्णू सहस्रनाम थांबवलं आणि उठून उभा राहिलो, तशी मला पटकन मधनं जागा करून दिली त्यांनी. मी त्यातनं बाहेर पडलो, कसं तरी धावत. मी घाबरलो एकदम, एवढा काही आपल्याला बघायची सवय नाही ना. तर त्या माणसाला मी हाक मारायला लागलो. तो म्हणला डरो मत बिलकुल, उन्होंने रास्ता दिया है आपको. मी त्यातनं मधनं बाहेर पडलो त्यातनं. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण विष्णू सहस्रनाम म्हणताना गायी कशा ऐकायला आल्या, एक रोमांचकारी अनुभव आहे. म्हणजे गाय किती सेन्सिटिव्ह आहे, मला तुम्हाला हे सांगायचं. तर अशा गायीचं पूजन करणं, अशा गायीला गावों में अगरत संतो गावों में संतु पृष्ठतः गावों में हृदय संतो गवाम मध्ये वसाम्यहम. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पुढेही गायी असाव्यात, मागेही गायी असाव्यात, उजव्या बाजूला गायी असाव्यात, डाव्या बाजूला गायी असाव्यात, आणि गवाम मध्ये वसाम्यहम, मी त्यांच्यामध्ये बसावा. हा अनुभव मी तिथे घेतला.
पथमेळा याची रेही याची डोळा, हा श्लोकच आलेला आहे ते. मला त्याचं स्मरण झालं नंतर तिथे की अरे हा अनुभव असा आहे, सगळीकडे गायी असल्यानंतर काय वाटतं आपल्याला, ते मी अनुभवलं तिथे. या लक्ष्मी ही सर्वभूतानां याचे दैवे प्रतिष्ठा धेनुरूपेण सा देवी मम पापं विपोहतु. वर्षातनं एकदा आपल्याला गोपूजा करायला दिलेला आहे की नाही दिवस, कुठला, वसुबारस. त्या दिवशी आपण गायीची पूजा करायची, नक्की करायची. गोवासराची, गाय आणि वासराची पूजा करायची. अशा रीतीने वैतरणी दान आणि धेनुदान करावं, त्याचं पुण्य आवश्यक आहे आणि ते समजावून घे. एक आणखीन एक गोष्ट सांगतो की गाय दान जर का करायचं असेल तर दक्षिणायनी उत्तरायणी इथे त्याचे संधी होतो ना, दक्षिणायन आणि उत्तरायणाचा संधी दिवस, त्या दिवशी दान करावं. किंवा विषुव दिन म्हणून पंचांगामध्ये असतं, त्या दिवशी गोदान करावं. संक्रांतीच्या दिवशी गोदान करावं. किंवा व्यतिपात नावाचा योग असतो, त्या व्यतिपातावर किंवा या योगांवर तुम्ही गाईला मदत करा, तुम्हाला पुण्य चांगलं मिळेल, असं तुम्ही लक्षात ठेवा. व्यतिपात योगावर. किंवा युगादी म्हणून दिवस असतो, पंचांगामध्ये लिहिलेलं असतं युगादी, कॅलेंडरवर असतं की नाही मला माहित नाही. युगादी नाही, युगादी दिवस वेगळा. युगादी या शब्दाचा अर्थ कलियुग ज्या दिवशी सुरू झालं, द्वापर युग ज्या दिवशी ज्या तिथीला सुरू झालं त्याला त्या तिथीला युगादी म्हणतात. ते वर्षातनं 6-8 येतात त्या युगादी, तर ते लिहिलेलं असतं पंचांगामध्ये तुम्हाला. तर त्या युगादी दिवसाच्या दिवशी दान करावं. अन्य कोणत्याही पुण्यकाली उत्तम गोदान करावं. किंवा ग्रहण येतं की नाही, ग्रहण, त्यावेळेला गोदान करावं. किंवा असं जर का नाही जमलं तर आपल्या मनात येईल त्या क्षणी दान करून मोकळं व्हावं, पुढे दिवसाची वाट बघू नये. हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर जो उत्तम गतीला या दानामुळे प्राप्त होतो असं हे गोदानाचं महत्व आहे. म्हणून जी गाय आपण दान देतो ना, ते आपण गेल्यानंतर तीच गाय आपल्याला सद्गती देण्याकरता पुढे येऊन उभे राहते आणि चल म्हणते माझ्या मागे, मी तुला घेऊन जाते, असं म्हणून ती आपल्याला परलोकीचा मार्ग सुकर करवते. गायीच्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्या जन्मार्जित जे काही दोष असतात, आपल्याला नक्षत्रांचे दोष असतात की नाही, अनेक प्रकारचे दोष असतात. असा एक आत्ता रिसर्च किंवा अनुभव आलेला आहे की आपल्या ठिकाणी जर का काही परजन्मातलं पाप असेल आणि दोष असतील, गायीची सेवा जर का करत आपण गेलो ना, तर ती गाय सगळं ॲब्सॉर्ब करून घेते, नष्ट करते ते सगळं पाप आपलं. असे अनुभव आहेत. अहो, रोग सुद्धा हरण करते तिच्या नुसत्या सहवासाने, असे अनुभव आहेत. उत्तम गतीला प्राप्त होतो म्हणून अशी गाय आपल्याला मदत करते. आणि म्हणून गोदान करावं. गोदानाने आपल्याला सर्व पुण्य संपादन करावं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की स्मशानामध्ये आपल्याला पोचवून जेव्हा बांधव घरी माघारी परत येतात, मात्र आपण केलेले शुभ आणि अशुभ कर्म आपल्याबरोबर सहाय्य करण्याकरता तेच आपल्याबरोबर वरती येतं, बाकी कोणीही आपल्याबरोबर येत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेव. म्हणून शरीर हे अग्नीने जळून जातं, केलेलं कर्मच मात्र तुझ्या बरोबर येतं, बाकी काहीही तुझ्या बरोबर येत नाही. मग ते पाप असो अथवा पुण्य असो, हेच तुझ्या बरोबर येतं आणि ते तुला भोगावं लागतं. आणि याप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या पाणपोईवरती, एखाद्या सरोवरावरती अनेक प्रकारचे पक्षी प्राणी एकाच तलावावरती पाणी पिण्याकरता एकत्र जमतात, तसं तू लक्षात घे की आम्ही जन्माला येताना माझे आई वडील पुत्र बंधू अजून कोणी जे काही परिवारातले सगळी माणसं आहोत ना, ती या इहरूपी संसारामध्ये एकत्र पाणी पिण्याकरता फक्त जमलेलो आहोत. प्रत्येकाची आपापल्या मार्गाने उडून जायचं आहे. एकाच मार्गाने सगळे जात नाहीत. वाघ वेगळ्या मार्गाने जातो, पक्षी वेगळ्या मार्गाने निघून जातात. तर संसारात कोण कोणाचा पुत्र आणि कोण कोणाचा नातू आणि कोण कोणाची भार्या, कोण कोणाचं धन आणि कोण कोणाचं विचार करण्यापेक्षा काय त्याला म्हणतात ना, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, आहे की नाही. अगदी उत्तम सांगितलेलं आहे. त्यामुळे बसमध्ये बसलेले आपण सगळेजण प्रवासी आहोत. ज्याचं स्टेशन येईल तो उतरत जातो, त्याची वेळ आली तो उतरला. त्यांनी बरं तिकीट कोणी काढलंय, आपण काही काढलेलं नाही. तिकीट काही काढून पाठवलेलं आहे आपलं, आपण फक्त गाडीत बसलेलो आहोत. आपलं स्टेशन आलं की आपल्याला उतरायचं. त्यामुळे 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, हे उदाहरण बरोबर इथे आहे की कोण कोणाचं या जगामध्ये नाही. आपल्याला आपण एकटेच जन्माला आलो आणि एकट्यालाच आपल्याला जायचं आहे. आणि इहलोकी कालही आम्ही एकटेच होतो आणि आपल्याला जायचंही एकट्यालाच. प्रवास हा आपल्याला एकट्याचाच करायचा आहे.
आणि म्हणून आपल्या हाती जिथपर्यंत काही सगळी संपत्ती आहे, अधिकार आहे, तिथपर्यंत आपण जेवढं शक्य असेल ना तेवढं आपण पुण्य संपादन करावं, नंतरचा विचार करू नये. म्हणून पूर्वजन्मी मी काहीतरी दान केलं होतं म्हणून आत्ता मला द्रव्य दिसतंय, हे नक्की लक्षात ठेवावं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला आज जे सुख उपभोगतोय आपण ते मागच्या जन्मीचं पुण्य आहे, आणि आज जे आम्हाला दुःख भोगायला लागतंय ते आमचं मागच्या जन्मीचं पाप आहे. म्हणून मी जर का मागच्या जन्मी काही दान धर्म केलेला असेल तर मला आज धन मिळतंय, आणि म्हणून धर्मापासून सिद्ध, म्हणून धर्मापासून इच्छा पूर्ण होतात, धर्मापासून मोक्ष मिळतो. म्हणून धर्माचरण अवश्य करावं. धर्म हा आपला पहिला पुरुषार्थ आहे, अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे, काम हा तिसरा पुरुषार्थ आहे, आणि मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे. म्हणून धर्मानी अर्थ मिळवायचा आहे, धर्मानी काम मिळवायचं आहे, धर्मानी मोक्ष मिळवायचा आहे. म्हणून धर्म हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून धर्माचरण करावं. आणि भगवान स्वतः मुखाने सांगतात की जो मला भक्तीने पान, फूल, फळ, पाणी यातलं काहीही जरी मला भक्तीने अर्पण करतो, पवित्र मनाने देतो, ते मी भक्षण करतो आणि ते स्वीकार करतो, त्याचं योगक्षेम मी चालवतो. म्हणून अंतकाळ जेव्हा जवळ येईल ना तेव्हा दान अवश्य करावं. त्याची गणना किंवा त्याची तुलना कोणाशीही करू नये. अंतकालाच्या वेळेला तू दान करण्याचं महत्त्व लक्षात घे. म्हणून वडिलांच्या निमित्ताने द्रव्याचं दान करणं, दानापेक्षा 100 पट पुण्य हे ते वडील हयात असताना त्यांच्याकडनं करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. व्यक्ती गेल्यानंतर तिच्या नावाने दानधर्म करणं नाही का, वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने संस्थेला देणगी देणं, नंदादी पाखंड आमच्या वडिलांच्या नावाने, पायरी आमच्या वडिलांच्या नावाने, असं करण्यापेक्षा ते जिवंत असताना त्यांच्या हातून ते करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, ते पुण्यदायक आहे. म्हणून आपल्या हाताने दान करावं. दान करणाऱ्यांना उपद्रव होत नाही, नरक यातना होत नाहीत, आणि मरणाच्या वेळेला यमदूतांपासूनही भय होत नाही. म्हणून गरुडा कायम दान करत राहावं. आणि आतुर अवस्था झाल्यानंतर, मृत्यू जवळ आल्यानंतर ताबडतोब त्या आपला विचार करून आपल्या हातून आपण दान करावं, एवढंच मी तुला या अध्यायामध्ये सांगतो. आणि जर का आपण आयुष्यामध्ये जर का दान दिलं नाही तर सगळे आपण गेल्यानंतर सुद्धा म्हणतील की अहो यांच्याकडे खूप काही होतं, पण कंजूष, कृपण, काही कोणाला दिलं नाही. पण सुभाषितकार असं म्हणतात की कंजूस मनुष्य हा सर्वात जास्त उत्तम दानी असतो, कारण बाकीचे थोडं थोडं देत बसतात, पण कंजूस मनुष्य एकदाच सगळं देऊन टाकतो, कारण तो गेल्यानंतर सगळं कोणाला तरी मिळूनच जातं. त्यामुळे कंजूष कृपण राहण्यापेक्षा थोडं थोडं देत राहावं. तर पुत्र, पौत्र, बंधू, सगोत्र, मित्र हे आतुराकडून दान करून घ्यावं. ब्रह्महत्या करणारे, सगळ्या पातकांचा नाश करणारी दानं ही हयात असतानाच करावीत, आतुर काळी करावी. म्हणून आतुर काळी करावयाचं दान उत्तम रीतीने मी तुला आता ते सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये. आणि या अध्यायाचं हे विशेष दानविधी म्हणून महत्त्व आहे. इति श्री गरुड पुराणे सारोद्धारे आतुर दान निरोपण नाम अष्टमोऽध्याय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.